चॅरिटी कमिशन म्हणजे धर्मदाय आयुक्त सोडून संस्था रजिस्टर होतात. यात गणेशोत्सव असेल, शारदोत्सव असेल, नवरात्रोत्सव मंडळ असेल, रस्त्यावरची कुठचीही संस्था असेल, त्यांना ते करावं लागतं. पार्टनरशिपमध्ये पार्टनरशिप डीड असते, तशी याची ट्रस्ट डीड असते. तर नेमका हा चेंज रिपोर्ट म्हणजे नेमका काय, त्याच्यामध्ये मला समजून घ्यायचं आहे की विल म्हणजे नेमकं काय. तुझ्या पश्चात ज्या वेळेला तुझी बायको आणि मुलगा तिथे जातो बँकेत किंवा कुठे, की आम्हीच वारस आहोत, त्याला समोरच्याने विचारलं कशावर. आपल्याकडे मराठीमध्ये ना थेट बोलण्याची सवय. 40च्या पुढच्या प्रत्येकाने विल आणि लिव्हिंग विल दोन्ही करून ठेवावे असं मला सल्ला आहे. नोटराइज विल आणि रजिस्टर विल मधला फरक काय. पण जर मुंबईमध्ये असेल तर तुमच्या विल बरोबर प्रोबेट पण असणं गरजेचं आहे. बरोबर. एक भाऊ माझ्यातला 25% मी त्याला भावाला देतो, त्याला 75% करतो, माझ्याकडे 25 ठेवतो असं म्हणू शकतो. रिलीज इज रिलीज. माझ्या वाट्यात मला पार्शल काही करायचा प्रयत्न करायचा झाला तर दॅट इज गिफ्ट. मी तुम्हाला 2 अनुभव सांगतो. त्यातला एक पहिला तर गंमतशीर आहे. अरे आपले लिखा ड्यू टू ओल्ड एज. अरे बुडा कोण आहे तर बुडा होगा तेरा बाप. बँका तुम्हाला नॉमिनेशन सांगतात पण जॉईन करायला सांगत नाहीत. माझा सल्ला आहे की तुम्हाला ज्याला द्यायचं त्याला जॉईन करा. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. जॉईंट विल करणं हा त्यासारखा दुसरा मूर्खपणा आहे. हे तर झालं, पण बऱ्याच वेळेला भाऊ भावाला गिफ्ट डीड करू शकतो. की जिवंतपणी द्यायचं त्याला गिफ्ट. मेल्यानंतर मेलेल्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीतला हिस्सा आपण म्हणतो की मला मी सोडून देते, तो रिलीज. नमस्कार सर. नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये अरुण देशमुख जे व्यवसायाने ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी आज आपल्या वेळात वेळ काढून आपल्याला जे काही वेळ दिलेला आहे त्याच्या संदर्भात सर आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचं सगळ्यात पहिला आभार. धन्यवाद. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी उलगडून घ्यायच्या आहेत, बऱ्याचशा गोष्टींवरती बोलायचं आहे. तर आजच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला जेवढं डिटेल माहिती आपल्या प्रेक्षकांना देता येईल तेवढा आपण प्रयत्न करू सर. नक्कीच. सगळ्यात अगोदर आपल्या प्रेक्षकांना सर तुमच्याबद्दल काही माहिती देऊ शकता की नेमके ॲडव्होकेट अरुण देशमुख म्हणजे काय आणि कशा पद्धतीने ते काम करतात. माझा प्रवास बघायचा विचार केला तर महर्षी दयानंद कॉलेजमधनं मी बीकॉमचं पदवी घेतली आणि त्यानंतर रुपारेलच्या न्यू लॉ कॉलेजमधनं मी लॉचं शिक्षण घेतलं. लॉचं शिक्षण घेतल्यानंतर माझा प्रवास सुरू झाला तो वकिलीकडे. LLM करायची इच्छा होती पण ती अर्धवट सुटली. आणि ज्यावेळेला वकिली सुरू केली 1993 साली, ती पहिल्यांदा 93 ते 2000 या दरम्यान मी वकिली बँड्रा कोर्टात करायचं ठरवलं. याचं मूळ कारण होतं की आमच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी गँगवॉर होता आणि बरेचसे जण ओळखीचे होते. तर ते आपल्याकडे येते ना आपण अवघड जागी दुखणं व्हायचं, त्यापेक्षा फार लांब जावं आणि म्हणून बँड्रा कोर्टामध्ये वकिली सुरू केली. तर 2000 सालापर्यंत म्हणजे बऱ्यापैकी थंड झालेलो तिथपर्यंत 2000 पर्यंत बँड्रा कोर्टात होतो. 2000 सालानंतर 2014 पर्यंत अखंड महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या खास करून कौटुंबिक न्यायालयामधल्या केसेस या अखंड महाराष्ट्रामध्ये मी लढत होतो. 138च्या केसेस लढत होतो. आणि 2014 नंतर 2014च्या अखेरीस ज्यावेळेला मी नोटरी झालो तर 2015 पासून मी नोटरी म्हणून त्याच्यावरती पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे नोटरी म्हणून माझं बऱ्यापैकी चांगलं असं नावरूपी मी कमवलं असं मला वाटतं. सर ह्या तुमच्या वकिलीच्या प्रवासामध्ये तुमचं एक व्हॅल्यू ॲडिशन असं होतं की आम्हाला जसं माहिती पडलं की खो खो या खेळासाठी तुम्हाला शिवछत्रपती मार्गदर्शक पुरस्कार म्हणून मिळाला. तर सर तुमची खो खोची आवड ही कशी तयार झाली किंवा त्याबद्दल काही जरा सांगू शकता. वयाच्या तसं बघायला तर अगदी सुरुवातीला अगदीच नकळत्या वयामध्ये मी शाखेत होतो. त्यानंतर शाखेवरती त्यावेळेला बंदी येत होती जात होती अशा अवस्थेमध्ये. शाखे म्हणजे खो खोची शाखा नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या शाखेमध्ये दादरमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध होता. शाखेत जात होतो आणि मग नंतर समर्थ व्यायाम मंदिरमध्ये मी प्रवेश केला छोटा विद्यार्थी म्हणून. आणि वयाच्या 4थ्या वर्षापासून ते जे नातं जोडलं ते छोटा खेळाडू मोठा खेळाडू प्रशिक्षक नंतर कार्यकारिणी सदस्य 25 वर्ष खजिनदार आणि आत्ताचा अध्यक्ष. म्हणजे सहजगत्या बघायला गेलं तर जवळजवळ 53 वर्षाचा प्रवास आहे समर्थ व्यायाम मंदिर या संस्थेत. आणि त्यामुळे या संस्थेत असतानाच वेगवेगळे खेळ खेळत होतो आणि त्यात खो खोशी
खूप जवळकीचं नातं सापडलं. याचं कारण का शिवाजी पार्क मध्ये तेव्हा त्या काळी खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा व्हायच्या. गोल्ड कप स्पर्धा झाल्या किंवा महापौर चषक अखिल भारतीय स्तरावरती शिवाजी पार्कला व्हायची. आणि त्यामुळे खो खोचं एक वेगळंच आकर्षण होतं आणि त्या खेळाकडे मी आकर्षित झालो. त्या खेळात खेळाडू म्हणून काही फार मोठं अचीव्ह केलं नाही, कारण तेव्हा मला कळायला मार्ग नव्हता की स्टेट लेवलचा खेळाडू काय असतो, राष्ट्रीय स्तरावरती खेळणारा काय खेळाडू, म्हणजे त्यात मान काय असतो. खेळायचो, हा आनंद होता. पण कालांतराने प्रशिक्षक झाल्यानंतर तीच गोष्ट, मी प्रशिक्षक झाल्यानंतर अनेकांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती त्यांना सिलेक्शन व्हायला पाहिजे या तऱ्हेने त्यांना तयारी केलं. संघही नावाजलेला झाला समर्थव्यामध्ये आणि अनेकांना छत्रपती पुरस्कार मिळाले. आणि मला अर्थात त्यामुळे त्याचा सन्मान मला प्रशिक्षक महाराष्ट्र शासनाने क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन केला. क्या बात आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी आता यंदाच हे 100 वर्ष असेल की समर्थ व्यायाम मंदिरसाठी, आणि त्याचबरोबर शिवाजी पार्कात राहणाऱ्या प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ते अभिमानाची गोष्ट असेल. सर, ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आढळली, ती म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या विषयावरती जवळपास 35 पुस्तके तुम्ही लिहिलेली आहेत. सर, त्या पुस्तकांच्या संदर्भातली एखादी गोष्ट, म्हणजे पुस्तक लिहिण्याची आवड तुमची तयार कशी झाली, किंवा त्याच्यातला एखादा किस्सा, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल काय? अपघाताने लेखक झालो असं मी म्हणेन. कारण का खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर लेखक म्हणण्याकरता मागे कोणतरी प्रकाशक असावा लागतो. आणि असं कोणी माझ्या घरामध्ये अगदी जवळचं असं, म्हणजे तसं म्हणायला विद्याधर गोखले हे माझ्या आईकडच्या नात्यातले होते, पण तसं थेट नियमित संबंध असा काही नाही. असं असताना खो खोतलीच एक विद्यार्थिनी धनदा फडके, तिच्या घरी गेलो असताना त्यांना मी बोलता बोलता बोललो की मी पण योगाचे लेख लिहितो. आणि तिचे वडील मागे लागले. आणि मग मला तसं वाटलं की अरे आपण उगीच बोललो, आपण लिहिलेलं पुस्तक कोणी नाही घेतलं तर उगीच नुकसानात जातील. ते मला म्हणाले की आमचा धंदा आम्हाला करू द्या सर, तुम्ही लिखाणाचं काम करा, त्याच्यावरती जास्त विचार करू नका. आणि मग एक पुस्तक, दुसरं पुस्तक, पहिलं पुस्तक जवळजवळ आज 17वी 18वी आवृत्ती चालू आहे. म्हणजे मलाही विश्वास नाही बसणार, 98 साली लिहिलेल्या पुस्तकाची आज 18वी आवृत्ती मार्केटमध्ये चालू आहे. आणि मग मागे वळून पाहिलंच नाही. सलग 6 ते 7 विषय नियमितरित्या आजही माझ्याकडे समोर ठेवलेले असतात. जसं वेळ मिळेल तसं मी ते लिखाणाचं कार्य करत असतो. आणि वर्ष 2 वर्षाला 1 किंवा 2 पुस्तकं येतच असतात. क्या बात आहे, क्या बात आहे सर. दादा, प्रवासामध्ये गंमतशीर आठवण सांगायची होते. एकदा फडक्यांनी विचारलं की तुला माहितीये का पोलीस कायदा अटक हे पुस्तक कुठे सर्वाधिक विकलं जातं? पोलीस कायदा अटक. पोलीस कायदा अटक हे कायद्याविषयीचं माझं पहिलं पुस्तक. तर मी म्हटलं, मी आपलं नेहमी मुंबई, नाशिक, ठाणा हे आपले नेहमीचे जिथे गुन्हेगारी आहे तर त्या ठिकाणी किंवा शहरी भाग आहेत त्या ठिकाणची नावं घेऊन झाली, किंवा साताऱ्याचे सगळे माझी नावं घेऊन झाली की बाबा इथे असेल सातारा, कोल्हापूर. तर म्हणे नाही. मग म्हटलं काय? तर पंढरपूरला पोलीस कायदा अटक हे पुस्तक विठ्ठल मंदिराच्या समोरचं जे एक पुस्तक स्टॉल आहे तिकडे विकलं जातं. मला खरंच विश्वास नाही बसला. कालांतराने पंढरपूरला जाणं आलं आणि देवळात मी आपला उगीच मी आणि बायको फिरत होता. मी आपली चक्कर एक चक्कर मारली, पुस्तक दिसलं, पुस्तक आलं. दुसऱ्या चक्कराच्या वेळेला मला ते पुस्तकचं नुकसान दिसलं. त्यांनी चक्क सगळी माझी व्यवस्थित पुस्तक अशी लावलेली होती. आणि मी असं रेंगाळल्यानं त्यांनी पटापट सांगायला सुरुवात केली, या पुस्तकात असं असं आहे, हे आहे, ते आहे, आणि मुंबईचे चांगले लेखक आहेत, वकील मोठे लेखक आहेत. मग मी त्याच्याकडे हसत म्हणालो, अरे ते एवढं कौतुक करतं, ते माणूस समोर आहे ते ओळखला नाही का? आणि मग त्यांनी मला लगेच बसवला, सर चहा घ्या ना. माझी बायको म्हणजे तू कुठेही जाऊन चहा प्यायला लागला. वेळ नाही, असा कथा होती. पण हा एक वेगळा अनुभव होता. आणि मग त्याला विचारलं, मग पंढरपूरला जिथे दासबोध म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा ही गेली पाहिजे, तर त्या पोलीस कायद्याचा काय संबंध? म्हणे मग त्याला तो बोला, मलाही आश्चर्य वाटतं पण तुमचं पुस्तक इकडे जातं. म्हटलं आनंद आहे. गमतीचा भाग झाला. सर, तुमच्या एवढ्या सगळ्या ह्या कारकिर्दीमध्ये तुम्ही अनेक संस्थांवरती आहे, जसं आताच तुम्ही जसा उल्लेख केला, समर्थ व्यायाम मंदिर असेल, किंवा अजून तुम्ही ब्राह्मण समाज सेवा मंडळ असेल, किंवा अजून काही ज्या संस्था आहेत त्याच्यावरती आहे. सर, तुम्ही या संस्थेवरती असताना
या सगळ्याच्या सगळ्या संस्था आहेत ह्या चॅरिटी कमिशन मध्येच रजिस्टर होतात. तर मला एक पहिला प्रश्न पडतो की चॅरिटी कमिशन म्हणजे धर्मदाय आयुक्त सोडून संस्था रजिस्टर होतात का? पहिली गोष्ट अशी की कुठच्याही संस्थेला काम करायचं असेल तर त्याला धर्मादाय आयुक्त मध्ये त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. चॅरिटी पर्पज करता तुम्ही काम करताना कोणाकडनंही तुम्ही 1 रुपया जरी घेतलात तर तुम्हाला पावती दिली पाहिजे. 1 रुपया जरी घेतलं तरी पावती दिली पाहिजे. नियम काय, तुम्ही माझ्या मजल्यावरती मला गणपती बसवायचा आहे, मला रजिस्टर नाही करायचं, तर जे काही 10 कुटुंबियांनी मिळून गणपती बसवला असेल, मग एकानी घरातनं सामान डेकोरेशन करावं, एकानी आरतीचं बघावं, एकानी प्रसादाचं बघावं, एकानी भटजीचा खर्च करावा, एकानी मूर्तीचा खर्च करावा. कोणीही पैसे काढायचे नाही. पैसे ज्या दिवशी तुम्ही मागता त्या दिवशी तुम्ही अडचणीत येता. तुम्ही रजिस्टर केल्याशिवाय कुठच्याही लोकांकडनं पैसे मागू शकत नाही, आणि पैसे मागायचे असेल तर तुम्हाला संस्था रजिस्टर करावी लागते. त्यामुळे ह्या सगळा भाग बघता प्रत्येक संस्थेला, म्हणजे हॉस्पिटल असो, मंदिर असो, मस्जिद असो, शाळा असो, लायब्ररी असो, किंवा सामाजिक, क्रीडा, कला, विज्ञान, सांस्कृतिक कुठची संस्था असो, या सगळ्या संस्था या चॅरिटी कमिशनर म्हणजे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये त्याची नोंदणी करणं गरजेचं असतं. यात गणेशोत्सव असेल, शारदोत्सव असेल, नवरात्रोत्सव मंडळ असेल, रस्त्यावरची कुठचीही संस्था असेल, त्यांना ते करावं लागतं. म्हणजे तुमचं मत असं आहे की चॅरिटी कमिशन मधून कोणी वगळू शकत नाही. जो चॅरिटेबल ऑर्गनायझेशन जे आहे, ज्यांना पब्लिक कडून एखाद्या वेळेला काही एखादा सण सेलिब्रेट करायला, गणेश उत्सव सेलिब्रेट करायला जर देणगी म्हणून घ्यायची असेल तर त्यांना चॅरिटीमध्ये रजिस्टर होणं गरजेचं. मग आता जसं एखाद्या सोसायटीमध्ये सोसायटी चालते बायलॉज प्रमाणे, बरोबर आहे, मग तसं चॅरिटेबल ऑर्गनायझेशन चालण्यासाठी काही असं असतं का, जसं पार्टनरशिपमध्ये पार्टनरशिप डीड असते तशी याची ट्रस्ट डीड असते का? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा चॅरिटी कमिशनर ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये नोंदणी करता त्यावेळेला तुम्हाला ट्रस्ट डीड असतो. म्हणजे तुमची घटना, ही घटना तुम्हाला रजिस्टर करावी लागते. ती नोंदणी प्रॉपर केली जाते आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे तुमची घटना म्हणजे तुमची एक प्रकारची कॉन्स्टिट्यूशन, की ज्यात तुमचे सभासद कोण असतील, त्यांच्या सभासदाचं शुल्क काय असेल, त्यांना बाद केलं कसं करता येऊ शकतं, त्याला काय कारण असतील, तुमची कार्यकारिणी किती लोकांची असेल, कोण पदाधिकारी असतील, त्यांची कार्य काय, त्यानंतर इतपत नाही तर तुम्हाला जर संस्था डिझॉल्व्ह करायची असेल तर ती कशी करायची, किती वर्षांनी इलेक्शन घेणं गरजेचं आहे, हे संपूर्णतः यात इन्क्लूड केलं जातं. आणि ती तुमची घटना, ही तुमची घटना तुम्हाला जर दुरुस्त करायची असेल तर ती प्रॉपर तुमच्याकडे एजीएम घेऊन, म्हणजे वार्षिक स्वरसरण सभेमध्ये त्याला संमती घेऊन मग ती तुम्हाला धर्मादाय आयुक्त कार्यालयाची त्याकरता रितसर परवानगी घ्यावी लागते. म्हणजे आम्ही आमच्यामध्ये बदल केला, तिथे जर कळवलं नसेल तर ती जुनी घटनाच तुम्हाला लागू पडते, हे लक्षात राहू द्या. पण जर तुम्ही असं म्हणताय की एखादं ऑर्गनायझेशन चालायचे असेल किंवा एखादी चॅरिटेबल ऑर्गनायझेशन चालायची असेल तर त्या घटनेच्या मुद्द्याप्रमाणेच चालली पाहिजे. मग बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या चॅरिटेबल ऑर्गनायझेशनच्या घटनेमध्ये लिहिलेलं असतं की त्यांनी सामाजिक कार्यावरती काम करावं, त्यांनी एखाद्या गोष्टीवरती काम करावं, पण बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टीवरती ती लोक कामं करतात पण ज्या घटनेमध्ये नमूद नसतात. मग अशा गोष्टींना काय पुढे जाऊन होतं? जसं की आता गणेश उत्सव मंडळ आहे, गणेश उत्सव मंडळामध्ये ठरलं जातं की चला एक गणपती आणायचे, आपण सण सेलिब्रेट करायचा, पण त्या गणेश उत्सव मंडळाच्या नावावरती जेवढी रजिस्टर झालेली असते, डीड मध्ये त्याचा सगळा उल्लेख असतो, आणि अशा वेळेला जर त्यांनी कुठलं तरी वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये काम केलं तर ते कितपत मान्य असतं किंवा कोण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो का? पहिली गोष्ट अशी ना की अनेकांना असं वाटतं की ट्रस्ट डीड मध्ये किंवा कुठच्याही घटनेमध्ये कमीत कमी क्लॉज असतात, याच्या एक्झॅक्ट उलट असतं. एम्स अँड ऑब्जेक्ट मध्ये नॉर्मली एवढा तुम्हाला काय म्हणतात त्याला, तुम्हाला वावर करण्याला एवढा स्कोप दिलेला असतो की तुम्ही ज्या महिला आहेत, गरजू महिला आहेत, त्यांच्याकरता अनाथ आश्रम पासून ते थेट लायब्ररी काढण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी त्यात टाकून ठेवलेल्या असतात. यातल्या तुम्ही कुठच्या गोष्टी कराव्या न कराव्या तुमचा भाग, पण तुम्हाला स्कोप दिलेला असतो, वाढवलेला असतो. आणि स्कोप हे पूर्वी ज्यांच्या जुन्या घटनेचं उलगडून पाहिलेत ना, तुम्हाला लक्षात येईल की त्यात
अरे यातल्या कुठच्याच गोष्टी या करत नाही, 20% पण करत नाहीत, पण स्कोप दिलेला असतो. चला तुम्हाला वाढल्यानंतर परत त्याकरता घटना दुरुस्तीची गरज पडू नये ची सोय केलेली असते. अर्थात असंही असताना समजा असं काही तुम्ही करायला गेलात की जे घटनेत नाहीत, तुम्हाला नाही, तर तुम्हाला घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि घटना दुरुस्ती आणल्यानंतर त्यांनी जो चेंज रिपोर्ट. ओके सर, आता तुम्ही जसं बोला चेंज रिपोर्ट, तर बऱ्याच वेळेला आमच्याकडे असे ट्रस्टसाठी ऑडिटसाठी लोक आलेली असतात. आम्ही ट्रस्टचे ऑडिट्स वगैरे करून देतो, पण ज्यावेळी ऑडिट सबमिट करायला जातात त्यावेळी बऱ्याच लोकांना माहिती पडतं की चेंज रिपोर्ट सबमिट करायला. तर नेमका हा चेंज रिपोर्ट म्हणजे नेमका काय, किंवा चेंज रिपोर्ट सबमिट करायची तारीख काय असते, त्याची डेट काय असते, किंवा काय त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? पहिली गोष्ट ही की घटनेप्रमाणे ज्या वेळेला निवडणूक घ्यायची असते, निवडणुकीचं वर्ष समजा दर 5 वर्षांनी निवडणूक आहे, तर दर 5 वर्षानंतर भले तीच मंडळी निवडून आली, काहीही चेंज रिपोर्ट नसेल तरी नो चेंज रिपोर्ट इज ऑल्सो अ रिपोर्ट. ओके, म्हणजे जरी नसेल कोणी, काही नाही, आहेत तीच माणसं आहेत, सगळी काम करतायत, तरी तो नो चेंज रिपोर्टचा रिपोर्ट दाखल करणं गरजेचं. आणि 5 वर्षानंतर तुम्ही निवडणूक घेतलीये चा पुरावा त्यात नाही. तो नंबर 1. क्रमांक 2, कोण वारला, सदस्य वारला, तर तो एक चेंज रिपोर्ट होतो, कारण त्यावेळेला ती त्याची जागा रिक्त होती, कोणी राजीनामा दिला, जागा रिक्त होती असे, किंवा काढून टाकलं त्याला तर जागा रिक्त होती, असे रिक्त जागा झाल्या किंवा तुम्ही नवीन कोणाला आत घेतलं तर तो चेंज रिपोर्ट होतो. हे झालं जागेच्या संदर्भात. तुम्ही समजा तुमच्याकडे प्रॉपर्टी, इमूव्हेबल प्रॉपर्टी नवीन घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला परवानगी लागते. जर विकायचं असेल तर त्याची परवानगी लागते. पण चेंज रिपोर्ट मध्ये नुसतं हाच भाग नाही, म्हणजे ट्रस्टीचा चेंज हाच भाग येत नाही, तर घटना दुरुस्ती हा भाग सुद्धा आहे, दॅट इज ऑल्सो चेंज रिपोर्ट. तुम्ही घटना दुरुस्ती करायचं ठरवलं तर तोही चेंज रिपोर्ट मध्ये येतो. असं ज्या ज्या गोष्टीमध्ये धर्मादायिकताच्या परवानगी घेणे आलं तर तो तुम्ही परवानगी घेण्याकरता तो चेंज रिपोर्ट दाखल केला जातो. आणि गंमत म्हणजे अनेक संस्थांचा असा गैरसमज आतापर्यंत होता की घटना दुरुस्ती म्हणजे चेंज रिपोर्ट मी दाखल केलं, त्याच्यावर थप्पा मारला म्हणजे चेंज रिपोर्ट सँक्शन झालं. बऱ्याच वेळेला असं होतं की चेंज रिपोर्टसाठी आपण तो काही डॉक्युमेंटेशन बनवलंय, सबमिशन केलं, त्याचं एक्नॉलेजमेंट म्हटलं म्हणजे चेंज रिपोर्ट सबमिट झालं. तर तसंच आहे का? तसं नाहीये. इथेच अनेकांची गफलत होते आणि अनेक मोठ्या मोठ्या संस्थांची गफलत झालेली होती की सबमिशन करताना त्यांचा तो क्लार्क जायचा, क्लार्क त्या चेंज रिपोर्ट वरती स्टॅम्प मारून आणायचा की धर्मादायिकता कार्यालयामध्ये सबमिट केलाय म्हणजे आता चेंज रिपोर्ट झालाय, त्यांनी कुठे आक्षेप घेतलाय. पण असं होतं की तुमचा चेंज रिपोर्ट तुम्ही तिथे सबमिट केल्यानंतर त्याचं हिअरिंग असतं आणि हिअरिंग मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करणारा जो रिपोर्टिंग ट्रस्टी आहे त्यांनी ते सगळं मांडलं, तुमच्या वकिलांनी तिकडे मांडली, बाजू मांडली आणि ऑर्डर झाली, चेंज रिपोर्टची ऑर्डर झाली की तो चेंज रिपोर्ट झाला, हा भाग असतो. अन्यथा अनेकांचे 16, 18 चेंज रिपोर्ट थकीत असतात आणि त्यांच्या गावातील असतात. आणि आता अकाउंट्स पास केले जात नाहीत, अकाउंट अपलोड केले जात नाहीत, तेव्हा लोकांचे डोळे उघडायला लागले की बाबा चेंज रिपोर्ट नावाची गोष्ट बॅलन्स आहे, फायनल करायचे. सर, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट अशी येते की आपण ज्यावेळी आता आपला जो पॉडकास्ट बघणारे जे व्यक्ती आहेत ते काही संस्थांमध्ये आहेत, मंडळांमध्ये आहेत, किंवा आता जसं गणेशोत्सव मंडळ येणार आहेत, नवरात्र उत्सव कार्यक्रम येणार आहेत त्याच्यामध्ये, मग अशा सगळ्या व्ह्युअर्सला तुम्ही चेंज रिपोर्टच्या बाबतीत किंवा एखाद्या संस्थेच्या बाबतीमध्ये अशा काही टिप्स देऊ शकता का आत्ताच्या घडीला, की जेणेकरून त्या गोष्टी जर त्यांनी पाळल्या तर इथून पुढे त्यांच्या संस्थेवरती कुठल्याही पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाही? तर असं काही संक्षिप्त मध्ये तुम्ही काय सांगू शकता? पहिली गोष्ट अशी की कुठच्याही संस्थेमध्ये कार्यकारिणीवरती एक सहसा वकील असावा. ओके, म्हणजे लीगल ऍडवायझर असावा. तुमच्या कार्यकारिणीत असेल तो उत्तम, नसेल तर लीगल ऍडवायझर म्हणजे तुम्ही विकतचं तुम्ही त्याकरताचं ज्ञान देणारा व्यक्ती असावा. याचं कारण असं ना की ती व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते. जसं अकाउंटचं ज्ञान असणारा असावं तसं वकिली ज्ञान असणारा असावं. कारण चेंज रिपोर्ट म्हणजे काय असं एक आपण पॉडकास्टमध्ये 2 मिनिटात सांगलं असं होत नाही. ती ते प्रॉपर सिस्टीमनी ते सगळं व्यवस्थित मांडणी करून तुम्ही दाखल करावं लागतं. आणि दाखल केल्यानंतर ते चेंज रिपोर्ट ऑर्डर होईपर्यंत तो पास झालाय की नाही झालाय, व्यवस्थित झालाय की नाही, हे इतपत पाहणं गरजेचं ठरतंय. त्यामुळे त्याच्याकरता तुमच्याकरता जसं फॅमिली डॉक्टर असतो तसं त्या ट्रस्टचा एक फॅमिली
लॉयर असावा. प्रत्येकाची ती स्पेशालिटी आणि त्या लोकांकडून जर सल्ले घेऊन जर आपण काही गोष्टी केल्या तर कदाचित भविष्यात होणारे त्रास कमी होतील. किंवा या याच्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये काम ज्यांना जमतं असे जे वकील आहेत त्या वकिलांना तुम्ही संपर्क साधणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही चुकीचं काहीतरी मार्गदर्शन घेऊन काहीतरी दाखल केलं आणि आम्ही समाधानी राहिलो आणि नंतर कोणीतरी आपल्याला तक्रार केल्यानंतर अचानकरित्या जागा झालं असं होत नाही. बरोबर. सर, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने ज्यावेळी आपण बघतो, काही मंडळ असतील किंवा काही संस्था असतील तर बरीच वर्ष आहे ना त्याच्यात निवडणूकच घेतली जात नाही. बरोबर आहे. आणि निवडणूक न घेता जुनेच जे मेंबर्स असतात तेच ॲज अ इलेक्टेड म्हणून केले जातं. मग हे कितपत योग्य आहे की प्रत्येक वेळेला जो काय पिरियड ठरला जातो जो 3 वर्षाचा असेल 5 वर्षाचा असेल तर त्यामध्ये हे निवडणूक घेणं किती इम्पॉर्टंट आहे? पहिली गोष्ट अशी की तुम्ही किती पॉप्युलर आहात आणि तुम्ही काय म्हणतात त्याला कोणीच तुमचे विरोधक नाही असं जरी असलं तरी तुमच्या घटनेमध्ये समजा दर 5 वर्षांनी निवडणूक घेणं असेल तर ते तुम्ही निवडणुकीची प्रोसेस करणं गरजेचं असतं. हा पहिला भाग नक्की. म्हणजे निवडणुकीची प्रोसेसमध्ये समजा फॉर्म भरणारेच आले नाही, जेवढे उमेदवार जेवढी पदं आहेत तेवढेच उमेदवार असतील, बिनविरोध निवडणूक झाली असेल तरी ती निवडणूक रितसररित्या धर्मादाय आयुक्तात करणं गरजेचं असतं. पण निवडणूक समजा घेतलीच गेली नाही अशी समजा अनेक संस्थांमध्ये अशा काही गडबडी असतात की निवडणूकच घेत नाही. तीच माणसं काम करतात. म्हणजे कोण काम करायला येते? आमच्याकडे कोणी काम करायला येत नाही, हे लष्कराच्या भाकऱ्या आहेत, असे सगळे शेल जोडेतले हाणून निवडणूकच टाळायला लागतात. अशा वेळेला समजा कोणी तक्रार केली तर तक्रार केल्यानंतर मग बाबा तुम्ही जबाबदार आहात ते उत्तर देणं तुम्हाला लागतं. कारण का अनेक आरोप पण सहजगत्या केले जाऊ शकतात की बाबा तू काय एवढा गुळाला मुगळा चिकटल्या हरकत आहे, लष्कराच्या भाकऱ्या आहेत ना, मग तू का गुळाला मुगळा चिकटल्या हरकत तिथे थांबून राहिलेला आहे, तुझं काहीतरी त्यात लेणं देणं आहे, लेनदेन आहे आणि आरोप होतात, अफरातफरीचे आरोप होतात आणि मग अवघड जागी दुकडं असतं की बाबा निवडणुकाने घेतली. सो सगळ्यात महत्वाचं आहे की भले तिथे काही तेच लोक जरी इलेक्टेड आले तरी ते प्रॉपर पद्धतीने निवडणुकीच्या प्रक्रियेतूनच ते निवडून आले पाहिजे. बरोबर. जेणेकरून भविष्यामध्ये त्याच्यावर ते अलिगेशन होतात. मग परत इथे एक प्रश्न पडतो की समजा जर हे निवडून आले ते ज्यावेळी काम करत असतात मग अशा वेळेला जुना एखादा व्यक्ती असतो त्याचा काही राजीनामा किंवा त्याची काही एनओसी वगैरे असा काही प्रकार याच्यात असतो का? चेंज रिपोर्ट या प्रकारामध्ये ज्या वेळेला आउटगोईंग ट्रस्टी असतो, निवडणुकीतनं हारलेला असेल किंवा त्यांनी स्वतःहून सांगितलं असेल आता मला नाही परत उभं राहायचंय, पण तो स्वतःहून आनंदाने असेल, दुःखी आत्मा असेल, काही असेल, तो आउटगोईंग ट्रस्टी आहे तर त्याची एनओसी लागते, नो ऑब्जेक्शन ऍफिडेव्हिट. चेंज रिपोर्ट ऐका ना, नो ऑब्जेक्शन ऍफिडेव्हिट. आणि येणाऱ्या व्यक्तीचा कन्सेंट लागतो की भाई मी या ठिकाणी निवडून आलोय किंवा मला आतमध्ये स्वीकृत म्हणून घेतलेलं आहे, निमंत्रित म्हणून घेतलेलं आहे, तर या संस्थेत मला काम करायची इच्छा आहे, माझी कन्सेंट आहे. या दोन्ही गोष्टी दाखल करायला. तर गंमत अशी होते की ज्या वेळेला 2 ग्रुप असतात, 2 तट असतात आणि एका ग्रुपने दुसऱ्या ग्रुपमधल्या लोकांना हरवलं, अशा वेळेला तो दुसरा ग्रुप जो आहे तो साहजिकच आहे काय एनओसी जर ते काय म्हणतात त्याला संस्कारित नसतील, एकमेकांच्या विरोधात अक्षरशः वाकड्यातच गेलेले असतील तर ते काय एनओसी देणार? बऱ्याच वेळेला बघायला भेटतात. मग अशी एनओसी नसताना चेंज रिपोर्ट दाखल करता येतो का? तर येतो. तुम्ही तुमचं कर्तव्य करणं गरजेचं आहे. तुम्ही तिथे सांगू शकता बाबा निवडणूक घेतलेली आहे, हे आमचे विरोधक होते, आम्ही आमच्या बरोबरचे, विरोधक नाही आमच्या समोर जे उभे होते, ही जी मंडळी ते त्यांना मतं पडली नाही, त्यांना मतदारांनी नाकारल्यामुळे ते बाहेर गेले. आता ते ही गोष्ट कबूल करू शकत नाहीये तर त्यांना तुम्ही बोलवा, तर समन्स पाठवले जातात त्यांना की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. ओके. म्हणजे ज्या व्यक्ती बाहेर पडणार आहेत किंवा जी नवीन व्यक्ती येते तर अशा वेळेला सगळ्यांची कन्सेंट गरजेची आहे, एनओसी गरजेची आहे. आणि ज्यावेळी ते बाहेर पडले जातात पण ते आपल्याला कुठल्याही पद्धतीने तुम्हाला लिहून देत नाही किंवा एनओसी देत नाही, मग अशा वेळेला समन्स बोलवून त्यांना समन्स म्हणजे त्यांना जर धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये येण्याची हौस नसेल तर ते शिस्तीत एनओसी देणार. ती एनओसी नोटराईज करावी लागते. ओके. म्हणजे नुसती कोणी कोणाची तरी नक्कल करून सही मारली तर होत नाही, एनओसी नोटराईज करावी लागते. कन्सेंट नोटराईज करायला लागत नाही पण एनओसी नोटराईज करायला लागते. त्याचं एक ऍफिडेव्हिट असतं आणि नो ऑब्जेक्शन ऍफिडेव्हिट असतं आणि त्याच्यावरती सही नाही केली तर तुम्हाला समन्स पाठवले जाऊ शकतात
आणि तुम्हाला तिथे धर्मादाय कार्यालयात येऊन तुमचा आक्षेप काय तो तुम्हाला सांगावा लागतो. आणि त्या आक्षेपावरती निर्णय घेण्याचा अधिकार धर्मादाय कार्यालयाला, की बाबा तुझा आक्षेप बरोबर आहे का, ठीक आहे, तुझा विरोध आहे ना, हरकत नाही, याच्या विरोधासहित ती ऑर्डर ती पास करू शकतात, तो त्यांच्याकडे. पण ती संधी म्हणजे ती कोणीतरी एनओसी नाही दिली म्हणूनच मी चेंज रिपोर्ट दाखल नाही केला, हे उत्तर योग्य ठरणार. बरं सर, मुंबईमध्ये आता आपण राहतोय आणि बऱ्याच वेळेला आपण बघतोय की आजूबाजूला खूप सारी मंडळ आहेत आणि ती खूप जुनी मंडळ आहेत. म्हणजे मी ज्या एरियात राहतो त्या एरियात जवळजवळ 4 ते 5 मंडळ आहेत, पण ती प्रत्येक मंडळ ही कमीत कमी 20-20 आणि 25-25 वर्ष जुनी मंडळ आहेत. मग आता हे ज्यावेळी आता आम्ही अकाउंट फायनलाइज करतो आणि सबमिशनला जातो त्यावेळी बोलतात की तुम्हाला चेंज रिपोर्ट फाईल करणं गरजेचं आहे, तोपर्यंत आम्ही अकाउंट्स काय स्वीकारणार नाही. मग मला इथे एक प्रश्न पडतो की 25 वर्ष जुनं जे मंडळ असेल आणि त्यांनी अगोदरचे चेंज रिपोर्ट नसतील फाईल केले आणि आत्ताचा फक्त ह्या वर्षीचा जर चेंज रिपोर्ट फाईल केला तर तो चालतो का? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आता उत्तम उदाहरण म्हणून सांगतो, अनेक अशा संस्था आता माझ्याकडे आहेत की ज्यांचे 26 चेंज रिपोर्ट 22 चेंज रिपोर्ट मी एकत्रितरित्या टाकलेले. कारण स्थापनेनंतर त्यांच्या गावातच नाही चेंज रिपोर्ट दाखल करणं, किंवा काही ठिकाणी चेंज रिपोर्ट दाखल केलेत पण त्याची ऑर्डरच घेतली नाही. दोन्ही गोष्टी सारख्यात, फक्त दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी दाखल केलेत त्याकरता रिप्रेझेंट करावं लागतं, पहिल्या ह्याच्यात तर त्यांनी दाखलच केलेलं नाही. मग इथून अबकडीपासून सुरुवात करायला लागते. आणि मग चॅरिटी कमिशनरला जर वार्षिक निवडणूक असेल तर एवढी गंमत जम्मत असते की प्रत्येक वर्षाचा बाहेर गेलेला कोण होता 25 वर्षापूर्वी तो आत्ताच्या व्यक्तीला माहितीच नसतो. अवस्था अशी असते की बाबा बाहेर कोण गेला, वारला कोण, त्याचं डेथ सर्टिफिकेट लागतं. तुम्ही म्हटला वारला म्हणून तो काढता येत नाही, तो वारल्याचा पुरावा द्यावा, तो राहतो कुठे हेच माहिती नसतं तर त्याचा डेथ सर्टिफिकेट कोण पैदा करणार. तर खूप अडचणीचे विषय होतात. म्हणजे अगोदरची चेंज रिपोर्ट फाईल केल्याशिवाय त्याच्या गाडीत जात नाही. तुम्हाला चेंज रिपोर्ट ते म्हणतात ते नथिंग डुईंग, तुम्ही जे काय ना जेवढी माहिती आहे तेवढी घ्या आणि द्या. कारण त्याला जी काही पेनल्टी आहे, तुम्ही चेंज रिपोर्ट दाखल 25 वर्षापूर्वीचं केलं नाही त्याला फलाना तुम्ही डिले कंडोनेशन करता अर्ज करता त्याला चार्ज मारतो, 24 वर्षापूर्वीच्या त्याला वेगळा, असं प्रत्येक चेंज रिपोर्टला एक डिले कंडोनेशनचा चार्ज बसतो, तो तुम्ही पैसे भरा. आणि बरं आत्ता माझे नुकत्याच एका संस्थेचं 16 चेंज रिपोर्टचे त्यांनी 21,000 रुपये भरले, डिले कंडोनेशनचे 21,000 भरले आणि आता ते एकत्रितरित्या सँक्शनिंग करता येतील. म्हणजे हा प्रकार होतो. यू हॅव नो स्कोप. लास्ट पास झालेला चेंज रिपोर्ट कुठचा हा शोधाशोध असते. आणि जर लास्ट चेंज रिपोर्ट नसेल तर तो पहिला जो असतो तो पहिला चेंज रिपोर्ट तो लास्ट असतो. समजलं. म्हणजे चेंज रिपोर्ट फाईल करणं हे कंपल्सरीच आहे. मग आता इथे एक प्रश्न पडतो की आता माझी एखादी संस्था आहे ज्याच्यामध्ये मी 20 वर्ष काम करतोय, मला संस्थेच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मग अशा वेळेला चेंज रिपोर्ट म्हणजे जी घटना होती त्या घटनाच्या वेळेला मी होतो, मग अशा वेळेला मी स्वतःहून जाऊन किंवा एखादा व्यक्ती स्वतःहून जाऊन चेंज रिपोर्ट फाईल करू शकतो का, किंवा मग त्याची वकिलाची गरज का पडते किंवा वकिलांचीच गरज लागते का, ह्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही सांगू शकाल का? पहिली गोष्ट आहे की कायद्यामध्ये सामान्य व्यक्तींनी स्वतःला रिप्रेझेंट करायची पूर्णपणे सोय, म्हणजे अगदी हायकोर्टात सुद्धा सोय. हायकोर्टात वकील नाही नसला तर चालेल का, तर आहे. पण अडचण अशी असते की तिकडच्या प्रथा आणि परंपरा तुम्हाला माहिती नसतात, कागदपत्र काय सबमिट करायचे ते माहिती नसतात. तुमच्या हेलपाट्या जेवढ्या होतात ना त्यामध्ये तुम्ही अर्धे वकील व्हाल अशी अवस्था होते. तर त्यापेक्षा तो खर्च करण्यापेक्षा वकील नेमला तर बाबा तो त्याचं काम करेल आणि तुम्हाला तुमचं काम झटपट आणि कमी वेळात आणि कमी त्रास घेऊन होईल. त्यामुळे तुम्हाला स्वतःला त्रास सहन करायची जी इच्छा असेल, क्षमता असेल, तर तुम्हाला वकिलाशिवाय पण करता येतं की नाही. कोण म्हणतं तुम्ही औषध न घेता बरे होऊ शकता का, तर होऊ शकता ना. तुमच्या शरीरामध्ये ती सिस्टीम आहे. पण मग तुम्हाला 10 दिवस ताप घेऊन गुपचूप बसायचं का घरी, तर ते तुमची मर्जी. बऱ्याचशा जुन्या पिक्चर मध्ये दाखवले ना की काही लोक जातात आणि कोर्टाच्या फेऱ्या मारतात आणि काही दिवसांनी त्यांनाच सगळं सेक्शन पाठांतर. सो हा सगळा विषय आहे. सर एवढ्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे तुमच्या ज्या 20 वर्ष 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये विल हा प्रकार एक आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मला समजून घ्यायचं आहे की विल म्हणजे नेमकं काय, आणि त्याचबरोबर आत्ताच्या घडीला एक लिव्हिंग विल म्हणून काहीतरी प्रकार आला, तर त्याच्यावरती तुम्ही काय सांगू शकाल का? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये ना थेट बोलण्याची सवय, थेट बोलण्याची म्हणजे विल म्हटलं की आपल्याकडे ट्रान्सलेशन काय, मृत्यूपत्र, म्हणजे त्याच्या पोटातच आला गोळा.
तो म्हणतो माझा मृत्यू जवळ नाही आला, मी नाही पत्र करणार. पहिला म्हणजे मराठी लोकांमध्ये ते त्या निगेटिव्ह गोष्टीवरती बोलायचंच नाही. मृत्यूपत्र, अरे बाबा विल म्हणजे इच्छापत्र आहे, तर इच्छापत्र हा शब्द न वापरता आपण सर्रास मृत्यूपत्रच म्हणतो. तर मी नेहमी सर्रास इच्छापत्रच म्हणतो, कारण ते विल म्हणजे इच्छापत्र. पहिली गोष्ट ही, मृत्यू कुठे आलाय? तुम्ही चांगल्या धडधाकट असतानाच करायची गोष्ट आहे ती इच्छापत्र आहे. तुम्ही आडवे झालात शेवटचे काउंट सुरू असताना, मग ते मृत्यूपत्र आहे. मृत्यूपत्र कधी आहे? तो आडवा आहे, आयसीयू मध्ये आहे आणि शेवटचे तास 2 तास उरलेले आहेत आणि त्यावेळेला त्या माणसाने पठ्ठ्याने समजा काही इच्छा व्यक्त केली तर ती इच्छापत्र नाही, ते बाबा मृत्यूपत्र. हे मी मानण्याला तयार आहे. आता पहिली गोष्ट ही की अनेकांना गोड गैरसमज असतो की मला एकच मुलगा आहे, इच्छापत्राची काय गरज आहे? माझी जी काय प्रॉपर्टी ती माझ्या बायकोची आणि माझ्या मुलाची. बऱ्याच वेळेला असं होतं की अनेकांची, म्हणजे आज एखादा व्यक्ती आहे आणि त्याला एक मुलगा असेल तर मग त्या मुलाच्याच नावाने सगळं जाणार आहे, मग मला विल करायची काय गरज? आता महत्वाची गोष्ट काय होती, बाबा तू आहे तिथपर्यंत सगळ्यांना माहिती ना की तुला एकच बायको, एकच मुलगी आहे किंवा एकच मुलगा आहे. तुझ्या पश्चात ज्या वेळेला तुझी बायको आणि मुलगा तिथे जातो बँकेत किंवा कुठे की आम्हीच वारस आहोत, त्याला समोरच्याने विचारलं कशावरून? कशावरनं तू एकच बायको आहे, दुसरं खातं कशावरनं नाही? कशावरनं तू एकच मुलगा आहे, दुसरा अजून एक मुलगा तो चिडून निघून गेलेला आहे, तो कशावरनं नाही? आता याचं उत्तर कोण देणार? नाही आमचं आम्हीच आहोत आणि तुम्ही तर बेनिफिशरी आहात, तुम्ही तर बोलणारच ना तुम्हीच आहात म्हणून. त्या उरलेला कुठे आहे? ते उरलेला सांगणार कसा? अवघड आहे. आणि इच्छापत्र हे त्याच्यावरचं योग्य असं उत्तर आहे की बाबा जो व्यक्ती गेला त्यांनी सांगितलं त्याला एकच बायको आणि एकच मुलगा आहे. हा एक भाग. म्हणजे क्लॅरिटी हा एक भाग महत्वाचा येतो. आणि इच्छापत्रामध्ये काय होतं की मला एकपेक्षा जास्त जेव्हा मुलं असतात तेव्हा मी कोणाला काय देतोय त्याचं क्लिअर मेन्शन केलं, क्लिअर कट एक आदेशात. सर्वसामान्यरित्या 90% मुलं आपल्या आई वडिलांच्या इच्छेच्या विरोधात जात नाही. सर्वसामान्यरित्या 10% सोडून द्या, 90% लोक आई वडिलांची इच्छा अशी होती ना ती मी मान्य करतोय, त्यानुसार मी करतोय या मताचे असतात. पण त्यांनी ते मत तोंडीपेक्षा लिखित केलेलं असेल तर ते अधिक चांगलं असतं. लिव्हिंग आणि लिव्हिंग विल तुम्ही जे म्हणालात त्याबद्दल नक्कीच सांगतो की हे नवीन कन्सेप्ट आहे. म्हणजे इच्छापत्रामध्ये तुम्ही तुमच्या जायदादीबद्दल बोलता, म्हणजे आपली जी संपत्तीबद्दल बोलता, बँकेचं असेल, पोस्टाचे असेल, म्युच्युअल फंड असेल, तुमची इमोबल प्रॉपर्टी असेल, गावाची शेती असेल. मात्र तुम्ही स्वतःबद्दल खास करून फक्त तुम्ही व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये जाता तेव्हा तुमचं काय करायचं ह्या करता ते लिव्हिंग विल असतं. म्हणजे काय, सुप्रीम कोर्टाने आता एक सुंदर तुम्हाला एक ही संकल्पना एक्सेप्ट केलेली आहे की जी फॉरेन मधली संकल्पना आहे ती आपल्याकडे एक्सेप्ट केली गेलेली. ती खास करून व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये त्याला मेडिको लिगल प्रॉब्लेम होतो की ज्या वेळेला माणूस त्याला व्हेंटिलेटरवर टाकला जातो त्यावेळेला अर्धे अधिक नातेवाईक म्हणतात की आता नाहीच आहे ना, ब्रेन डेड आहे समजा, तो माणूस तर जिवंत नाही, आपण जबरदस्ती जिवंत ठेवलं तर ना त्याचं व्हेंटिलेटरचं मशीन ऑफ करा. आणि अर्ध्या म्हणतात नाही नाही कधीतरी परत सुरू होण्याची शक्यता आहे, व्हेंटिलेटर असं नाही ऑफ करायचं. आता या याच्यात मेडिको लिगल प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला साधा ऑपरेशन तरी तुमच्यावर करायचं असेल तर तुमची स्वतःची कन्सेंट आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकाची कन्सेंट, दोघांची कन्सेंट लागते. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आता तुमचा मुलगा सांगतो की चला हे ब्रेन डेड आहे तुम्ही ऑफ करा, पण तुम्ही कुठे कन्सेंट दिली? तुमची वैयक्तिक इच्छा कुठे लिहिलेली आहे? म्हणून लिव्हिंग विल तुम्ही करणं म्हणजे मला व्हेंटिलेटरवरती टाकायची पाळी आली. व्हेंटिलेटर ही एक गोष्ट झाली, साधं तुम्ही सांगू शकता की तुम्हाला डायलिसिस जर टाकायची वेळेला मला डायलिसिस गेलं नाही पाहिजे इथपासून पण लिहू शकता. अरे म्हणजे मी व्हेंटिलेटर हे स्पेसिफिक सांगतोय की व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेल्यानंतर 3 दिवस मला अशा अवस्थेमध्ये माझ्यावरती प्रयत्न करावा आणि त्यानंतर माझ्या व्हेंटिलेटरचं मशीन बंद करायचं का नाही करायचं याचा निर्णय मी माझ्या बायकोला देतोय किंवा मी माझ्या मुलाला देतोय. म्हणजे ज्या वेळेला अशी परिस्थिती दुर्दैवाने खरंच घडते त्यावेळेला तो मुलगा त्यांनी सांगितलं की बंद करायला हरकत नाही, वडिलांच्या वतीने मी सांगतोय आणि आमच्या नातेवाईकांच्या तर्फे माझी आई सांगते की बंद करा. तर दोघांची संमती मिळाल्यानंतर तो बंद करता येतो, मेडिको लिगल प्रॉब्लेम निर्माण होत नाही. वैद्यकीय क्षेत्रात हॉस्पिटलला अनेक वेळा शिव्या घालतात की अरे हे लोक नुसतेच खोटं व्हेंटिलेटरवर ठेवून 60-60 लाखाचं बिल केलं. अरे पण
त्यांना सुद्धा पर्याय कसा, स्वतःहून बंद कसं करणार? बरोबर. तुम्ही उद्या आरोप करा की खून केला म्हणून. बरोबर. यांनी हा जिवंत माणसाला बंद केला आणि आयुष्य त्यांचं संपवलं. तर ही अडचणीची कथा असते. आणि लिव्हिंग विल आहे त्याला फार मोठं चांगलं उत्तर आहे. आणि साधं नोटरी करायचं आहे, रजिस्टर पण आहे, नोटरियल रजिस्टर करून ते तुम्ही तुमच्या त्या माणसाच्याकडे देऊन ठेवायचं. मग सर असं बऱ्याच वेळेला होत असेल ना की एक मिडल क्लास जी व्यक्ती आहे आणि त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नाही, पण ह्या आजारपणाच्या आज जे हॉस्पिटलची बिलं वगैरे आहेत, तर अशा व्यक्तींनी तर लिव्हिंग विल करणं, म्हणजे जर त्यांना तसा काही त्रास झाला तर त्यांनी लिव्हिंग विल करणं खरंच गरजेचं आहे. 40च्या पुढच्या प्रत्येकाने विल आणि लिव्हिंग विल दोन्ही करून ठेवावे असं मला सल्ला आहे. वाट पाहू नये की मला कुठचा आजार होतोय नाही होतोय. आजार झाल्यानंतर त्याप्रमाणे करणं गरजेचं नाही. तुम्ही विल करून ठेवा ना. तुम्हाला असं कोणी सांगितलं नाही तुम्ही विल 4 वेळा चेंज करू शकता. लिव्हिंग विल 4 वेळा चेंज करायची गरजच नाही पडत, कारण ती स्टेजच तुम्ही त्यात मेन्शन करून ठेवलेली असते. बरोबर. सर ह्या विलच्या बाबतीत बोलता बोलता एक गोष्ट आली की बरेच लोक ऍडव्होकेटकडे जातात आणि फक्त एक नोटराइज विल करतात आणि बरीच लोक हे रजिस्टर विल करतात. मग नोटराइज विल आणि रजिस्टर विल मधला फरक काय? पहिली गोष्ट आहे की इच्छापत्र हे तुम्ही रजिस्टर सब रजिस्टरकडे करावं का नोटरीकडे करावं, यामध्ये दोन्ही सारखेच आहेत. पहिली डोक्यातलं संकल्पना काढून दोन्ही सारखेच आहेत. पण आता मी नोटरी असतो का, माझ्याकडे तुम्ही आलात आणि तुम्ही सांगितलं मला 2 मुलं आहेत, एकाला मी दादरचं घर देतो, एकाला मी ठाण्याचं घर देतो. तर मला नक्की माहिती आहे एक 2.5 कोटीचा आहे आणि एक 70 लाखाचा आहे. तुमच्या पश्चात तो व्यक्ती येऊन बोंबलं देतो की तुम्ही खोटारड्यात, माझ्या वडिलांची सहीच नाही, अंगठाच नाही पासून 10 गोष्टी होतात. त्याला टिल्टेड विल म्हणतो आपण, म्हणजे नोटराइज विल. हा, टिल्टेड विल आहे की ज्याला एकाला 80% त्याला 20% दे, एकाला दिलंच नाही आणि 3 वारसांना दिलंय. मग अशाला नोटरी समोर सांगतो की बाबा हे विल आहे ना टिल्टेड आहे, तुम्ही सब रजिस्टरकडे रजिस्ट्रेशन केलेलं अधिक चांगलं. कारण त्यात समोरच्याने आरोप केला तर त्याचा अंगठा तिकडे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावरती तो काय मागे जाऊन करता येत नाही आणि फोटो पण मागे जाऊन काढता येत नाही. बरोबर. पण अन्यथा नॉर्मल कोर्स मध्ये मला 2 मुलं आहेत, दोघांना समान देत असेल, कुठेही काही वादविवाद नसेल, तर ते नोटरीचं विल सुद्धा परिपूर्ण आहे. कारण तिथेही अंगठा आहे, तिथेही फोटो आहे, तिथेही सही आहे, सगळ्या गोष्टी तिकडेही आहेत आणि तिथे नोटरीयल रजिस्टर आहे आणि नोटरी स्वतः सांगायला की हो माझ्या समक्ष इथे केलेलं आहे. मग असं म्हणता येईल का की नोटराइज विल चॅलेंज करता येतात आणि रजिस्टर विल हे चॅलेंज नाही करता? दोन्ही विल चॅलेंज करतात. असं काही नाही की नोटराइज विल चॅलेंज केलं तर रजिस्टर विल चॅलेंज केलं जात नाही. पट्टे रजिस्टर विल पण चॅलेंज, म्हणून म्हणतात ना की दोन्ही सारखेच आहेत. उलट पक्षी नोटरी सांगतो की बाबा हे टिल्टेड आहे, माझ्याकडे नको, सब रजिस्टरकडे. अनेक दोन्ही सारखेच. सर विलचा जसा विषय आला, विलच्या नंतरला समजा आता एखाद्याने विल बनवली नाही आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की जर तो कोर्टात गेला किंवा इतर कुठल्याही ठिकाणी गेला तर त्याला विचारलं जातं की बाबा कोण दुसरा व्यक्ती आहे का, दुसरा भाऊ आहे का किंवा दुसरी बायको आहे का. मग अशा वेळेला लिगल हिअरशिप सर्टिफिकेट काहीतरी घ्यायला लागतं किंवा लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन घ्यायला लागतं. तर सर हे नेमकं काय आणि ह्याची प्रोसेस काय असते? पहिली गोष्ट ही की विल केलं असेल आणि तो मुंबई, मद्रास, कलकत्ता या एरियातला असेल तर त्यांना त्याचं प्रोव्हेट करावं लागतं. विलला प्रोव्हेट करावं लागतं. म्हणजे असं म्हणता येईल का की जर एखादं विल बनवलं आणि तो व्यक्ती जर हयात नसेल तर त्या विल प्रमाणे तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टी भेटतात असं नाही, त्याचं प्रोव्हेट पण करावं लागतं. पहिली गोष्ट ही की विल मध्ये खास करून इमोरल प्रॉपर्टी असतील तर त्यांना तुम्हाला प्रोव्हेट करावं लागतं, ऑथेंटिकेट करावं लागतं. विल ऑथेंटिकेट करण्याचं काम हायकोर्ट करते. आता दुसरा भाग असतो तो म्हणजे लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आणि सक्सेशन. जर विलच नसेल केलेलं तर इमोरल प्रॉपर्टी आणि ज्याला म्हणतात मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे बँकेचे असेट्स असतील, या दोन्ही गोष्टी लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशननी कव्हर करतो. आणि फक्त बँकेचे पैसे म्हणजे आर्थिक भाग आहे ज्याला आपण म्हणतो की मुवेबल असेट्सच आहेत फक्त, तर त्याला सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे फक्त शेअर सर्टिफिकेट आहे, एक 30 लाखाचं शेअर सर्टिफिकेट त्या पट्ट्याने ठेवलं, बाकी काहीच नाही ठेवलं, तर त्याला सक्सेशन सर्टिफिकेट काढावं लागतं. कॅश आणि इमोबल प्रॉपर्टी असेल तर लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आणि विल असेल तर प्रोव्हेट. अशा तिन्ही गोष्टी एकच डिपार्टमेंट, टेस्टामेंटरी पेटिशन असतं, टेस्टामेंटरी डिपार्टमेंट हायकोर्टचं, हे तिन्ही गोष्टी देतात. साधारणतः खर्च तोच,
त्याची स्टॅम्प ड्युटी तीच, करण्याची प्रोसेस तीच, वेळ मिळण्याची प्रोसेस पण सारखीच. म्हणजे व्हील केल्यानंतरला पण जसं मगाशी तुम्ही सांगितलं की मुंबई किंवा इतर शहरांमध्ये प्रोबेट करणं गरजेचंच आहे. प्रोबेटला जनरली करताना किती वेळ जातो, अंदाजे वगैरे काही सांगता? साधारणतः 6 महिन्यापासून, आता कोरोनाच्या वेळेला जरा गाडी घसरली होती वेळेची, त्या वेळेला 1.25 ते 1.5 वर्ष लागायची. आता परत बऱ्यापैकी सुरळीत आलेलं आहे. 6 महिने मिनिमम लागतातच, हा एक भाग. पण मग असं म्हणता येईल का, महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबई सोडली तर इतर कुठल्याही ठिकाणी व्हील असेल तर व्हील प्रमाणे तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं विभाजन केलं जातं, पण जर मुंबईमध्ये असेल तर तुमच्या व्हील बरोबर प्रोबेट पण असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता या याच्यात त्यांना हेरशिप सर्टिफिकेट लागतं. मुंबईच्या बाहेर काय लागतं ते महाराष्ट्रामध्ये हेरशिप सर्टिफिकेट आहे. आणि हेरशिप सर्टिफिकेट हे तुमचा तहसीलदार, म्हणजे तलाठीच्या कार्यालयाच्या वर तहसीलदारचे कार्यालय आहे तलाठीच्या वर, त्यांच्याकडनं ते इश्यू केलं जातं. ओके. तर हेरशिप सर्टिफिकेट किंवा हेरशिप ॲफिडेव्हिट म्हणा, याच्या जीवावरती तिकडे गावात घरं म्हणा किंवा शेती म्हणा ही नावावरती चढवल्या जातात. चांगली गोष्ट. सर याच्यामध्ये अजून एक गोष्ट येते की एखादी प्रॉपर्टी असेल आणि एखाद्या व्यक्ती ज्यावेळी डेथ होते की त्यांची किंवा ते वारतात, त्याच्यानंतरला ज्यावेळी ती प्रॉपर्टीचे कोण ना कोणतरी 2 किंवा 3 लिगल हेअर्स असतात. मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की त्या 3 एखाद्या कुणाला तरी आपण ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो आणि बाकीची 2 लोक असतात की त्याच्यावरचा जो हक्क असतो तो सोडतात, त्याला रिलीज वगैरे म्हटलं जातं. तर त्या रिलीजचा प्रकार नेमका काय आहे? पहिली गोष्ट आहे ना की ही जी प्रोबेट किंवा लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन सक्सेशन मी जे काय म्हणालो, या याच्यामध्ये सर्वात सोपी गोष्ट काय आहे तर ती म्हणजे रिलीज डीड. खास करून इमोबल प्रॉपर्टी जी आहे, ज्याला आपण म्हणतो की जी अचल, चल आणि अचल इमोबल प्रॉपर्टी आहे, अशी जी संपत्ती आहे, घर आहे, ऑफिस आहे, शॉप आहे, या गोष्टींकरता तुम्ही रिलीज करू शकता. रिलीज करण्याकरता समजा धरून चला वडील वारले, तुमची आई आहे आणि तुम्ही असे 2 जण वारस उरलेले आहेत. जर त्या दोघांमध्ये एक वाक्यता असेल तर आई मुलाच्या नावे ती प्रॉपर्टी, ते घर रिलीज करू शकते. रिलीज डीड मध्ये स्टॅम्प ड्युटी नाही, रजिस्ट्रेशनचा फक्त चार्जेस लागतो आणि इंडेक्स 2 मध्ये तुमचं नाव थेट चढून मिळतं. त्या मुलाच्या नावे इंडेक्स 2 मध्ये नाव येतं आणि दॅट इज अ प्रॉपर थिंग. हे फॅमिली अरेंजमेंट असल्या कारणाने ते एक्सेप्ट केलं जातं. म्हणजे त्या वेळेला तुम्हाला एले करायची गरज नाही, लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनची गरज नाही पडत. म्हणजे जर समजा एखाद्या कर्त्या पुरुषाची समजा डेथ झाली, त्याच्यातले 3 जण असतील तर ते 2 जण रिलीज करून एकाच्या नावावरती ती प्रॉपर्टी करू शकतात. 100%. मग ती कदाचित आई असू शकते, मुलगा असू शकतो, बहीण असू शकते, कोणीही असू शकतं. मग आता सर ह्याच्यामध्ये बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्याची डेथ झाली आणि नंतरला जी मुलं असतात काही पर्सेंटेज असतात, आता 3 जण असतील, 4 जण असतील, 25%, 33% वगैरे असतात, तरी पार्शियल रिलीज करता येते का? पार्शियल रिलीज डीडी बनवता येते का, की माझा 10%च वाटा दिला, माझा 20%च वाटा दिला, असं काय करता येतं? पार्शियल रिलीज वेगळ्या परीने होतं, असं नाही होत. म्हणजे समजा 4 भाऊ आहेत, आई वडील दोन्ही गेले, तर 4घांचा वाटा 25%. तर एक भाऊ त्यातला पूर्णपणे आपला 25%चा अधिकार सोडून देऊ शकतो उरलेल्या 3 भावांना, किंवा 2 भावांनी आपापले 25% वाटे उरलेल्या 2 भावांना सोडले. पण 2च जण आहेत, 2 भाऊ आहेत, एक 50%, दुसरा 50%. एक भाऊ माझ्यातला 25% मी त्याला भावाला देतो, त्याला 75% करतो, माझ्याकडे 25 ठेवतो, असं म्हणू शकत नाही. रिलीज इज रिलीज. म्हणजे मी माझा संपूर्ण अधिकार जेव्हा सोडतो तेव्हा तो रिलीज होतो. म्हणजे पार्शियल रिलीज हा प्रकार स्वतः करताचा पार्शियल नाही. त्या 4घांमधले 2 सोडतायत, 2 घेतायत, 3 सोडतायत, 1 घेतोय, किंवा 1 सोडतायत, 3 घेतो, तर चालेल, दॅट तसा पार्शियल चालेल. पण माझ्या वाट्यांमधला मी पार्शियल करू शकत नाही. माझ्या वाट्यांमधला मला पार्शियल काही करायचा झाला तर दॅट इज गिफ्ट, आणि त्याला स्टॅम्प ड्युटी आहे. सर व्हील मध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला अनुभव आले असतील, लोक बरेच वर्ष जाईस्तवर म्हणजे वयाच्या 70-75 वर्षापर्यंत लोक व्हील हा प्रकार मानतच नाही. जसं मगाशी तुम्ही बोलला, मृत्यू म्हटलं तर लोक बोलायला मागत नाही. तर अशातला एखादा तुम्हाला काही प्रसंग आठवतोय का की ज्याने आतापर्यंत केले नाही आणि शेवटच्या क्षणाला त्याला असं वाटतं मला व्हील बनवायची, तर असा काहीतरी एखादा अनुभव तुम्ही शेअर करू शकता? मी तुम्हाला 2 अनुभव सांगतो. त्यातला एक पहिला तर गंमतशीर आहे. म्हणजे वरळीला मी एकाकडे पॉवर ऑफ अटर्नी करायला म्हणून गेलेलो,
94 वर्षाचा वयस्कर व्यक्ती होता. पॉवर ऑफ अटर्नी होती. अर्थातच ऑफिसमधनं त्याच्याकडे रजिस्टर घेऊन जाताना पॉवर ऑफ अटर्नी मध्ये मी लिहून काढलेलं होतं की ड्यू टू ओल्ड एज. आता 94 वर्षाचा व्यक्ती, ड्यू टू ओल्ड एज आय एम मेकिंग दिस पॉवर हँडिंग ओव्हर टू मी माय सन. हे मुलाला या गोष्टीचा अधिकार देत आहे, फलाना अधिकार सगळे दिले होते. नोटरीचं बिल होतं. मी जेव्हा त्या माणसाकडे गेलो, काय मस्त घातलेला माणूस, वेलकम सर, बसा, सगळं झालं. त्यांनी कागद वाचलं, चहा पाणी विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं, अरे साहब ये क्या लिखा आपने? म्हटलं क्या हो गया सर? अरे आपने लिखा ड्यू टू ओल्ड एज. अरे बूढ़ा कौन है? मतलब बूढ़ा होगा तेरा बाप. 94 वर्षाचा व्यक्ती बोलतो. मतलब मैं तो दुबई जा रहा हूँ 4 दिन के लिए फॉर बिजनेस प्रमोशन. वहां से मैं आऊंगा, खाली 4 दिन के लिए देना है पॉवर. आता मी म्हटलं सर हॅट्स ऑफ टू यू, पण ठीक आहे, मी कर देतो चेंज. मी तिकडनं वरळीवरनं दादरला आलो, तेवढे फक्त वाक्य चेंज केलं आणि परत गेलो. कारण जर या वयाचा माणूस जर म्हणत असेल की मै बुड्ढा नाही, तर मी म्हटलं मी पण कुठे बुड्ढा आहे, मी पण येतो म्हटलं चेंज करून. आणि परत आलो. तो त्याला आनंद वाटला, नाही असं नाही, पण हा एक विचित्र म्हणजे 94 वर्षाचा व्यक्ती विल तो सोडा पॉवर देताना पण 4 वेळा सांगतो असा की मी कुठे बुड्ढा आहे. म्हणजे अजून पण तुम्हाला असं वाटतं का की विलला जेवढं सिरियसली घेतलं पाहिजे तेवढं इंडियामध्ये? ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे आज कोरोनाच्या मुळे, सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा, कोरोनाच्या मुळे अनेकांना एक वेगळ्या प्रकारची भीती डोळ्यासमोर आली आणि म्हणून लोकांनी विल करायला सुरुवात केली. अन्यथा अरे या वयात कुठे विल करायचं? अजून अनेक ऊन पावसाळे पाहत आहे. 70चा माणूस म्हणतो मला अनेक ऊन पावसाळे, विल कधी करणार? विल करण्याकरता त्या माणसाचं वय तर व्हायला पाहिजे असं त्याला वाटत नाही, तर अडचणीचा विषय असतो. सर याच्या अजून एक मला एखादा अनुभव सांगा ना, की अशी एखादी व्यक्ती जी कर्ता पुरुष आणि त्याच्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत. आज त्या प्रॉपर्टी त्यांनी कुणाला बनवलेल्या असतात, तर त्याच्या बायकोला, त्यांच्या मुलाला, त्याच्या आई वडिलांना काही ना काहीतरी लेगसी ठेवून जातात. पण प्रॉब्लेम असा होतो की ती व्यक्ती गेल्यानंतरला सर एखादी अशी व्हील बनवली नाही तर त्या बाकीच्यांचा तर प्रॉब्लेम सुरू होतो. तर अशी काहीतरी तुमची एखादी केस की ज्याच्याकडून व्ह्युअर्सला आपल्याला काहीतरी सांगता येईल किंवा काहीतरी एक अनुभव देता येईल, असं काहीतरी सांगता येईल का? पहिली गोष्ट, अशा अनेक कथा आहेत की ज्या ह्याच्यामध्ये विल केलं नाही केल्यामुळे गोंधळ झालाय आणि समोर येतात. आणि मग त्यामध्ये असं होतं की समजा 5 जण आहेत आणि त्यातला एक व्यक्ती एक्सेप्टच करत नाही की नाही मला हे मान्यच नाही, मला हे मान्य नाही, खूप अवघड जागी दुखणं होतं. तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट सांगतो, म्हणजे ती ऐकायला, जसं मी म्हटलं 90च्या पुढच्या अनेकांनी विल करायला घेतलं. एक 92-93 वर्षाची व्यक्ती होती. त्यांनी इच्छापत्र बनवायला मला बोलवलं. भंडारी मंडळ म्हणून ची बिल्डिंग आहे दादरमध्ये, तिथे पहिल्या मजल्यावर ते राहतात, नाव नाही घेत पण ते राहतात. आणि मी गेलो त्यांच्याकडे, तर त्यांनी सांगितलं सर हे मी विल केलेलं आहे, हे तुम्ही जरा बघा आणि असं मला विल करून पाहिजे. मी विल उघडलं, म्हटलं 4 पानी व्यवस्थित लिहिलं, स्वादच्या हस्तात लिहिलेलं होतं. मग त्यांनी म्हटलं सर ह्यात काही लागलं नाही ना, तुम्हाला कळलं नाही अक्षर, तर हे एक लिहिलेलं आहे हे वाचा. तर मी ते घेतलं आणि अजून एक त्यांनी काढलं चिठ्ठी, हे नाही लागलं ते वाचा. म्हणजे या तिघांमधला फरक काय आहे का? नाही म्हणे तुम्हाला अक्षर, अहो तुमचं अक्षर न लागायला अडचण काय, एवढं चांगलं मोत्याचं अक्षर काढलंय, हे लिहिलंय कोणी? म्हणे मीच लिहिलंय. म्हटलं 92 वर्षाच्या व्यक्तीने 3 वेळा विल लिहून काढलं, पण रजिस्टर तेव्हा केलं नव्हतं. बायको आजारी पडली म्हणून त्याला विल करायची पाळी आली आणि त्यांनी सांगितलं मला डॉक्टरच नाही माझ्याकडे. आमचे जवळचे स्नेही आहेत, त्यांना तिकडे बोलवलं. बोलवल्यानंतर गप्पा मारता मारता त्या व्यक्तीने सांगितलं की रविवारचा कार्यक्रम असतो आमच्याकडे, थोडीशी मी घेतो. हा म्हणे अरुण देशमुख काय उपयोगाचा नाही, तुम्ही डॉक्टरना विचारा तुम्ही घेता का थोडं. म्हणजे चला या रविवारी प्रोग्राम करू. आणि मी म्हटलं मी आलो कशाला इथे? म्हटलं डॉक्टर काय चाललंय काय? नाही म्हणे काय हरकत नाही, फी मध्ये काहीतरी कटोती करणार, काळजी करू नका. पण अशी पण गंमत आहे, 92 वर्षाचा व्यक्ती आणि सुवादच्या हस्ताक्षर ठणठणीत असं विल करत नाही. 92 वर्षी विल करायची पाळी येते.
बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण सर आणि माझ्या उदाहरणामध्ये एक गोष्ट अशी आली होती की मी एक अजून एक उदाहरण सांगा सांगायचं ना. खास करून जे न केलेल्यांचा दीक्षित नावाचं त्याचं नाव घ्यायला हरकत नाही, दोन्ही वाढले. दीक्षित नावाचा व्यक्ती होता आणि त्याच्यामुळे मी विल केलं. मी 40व्या वर्षी विल का केलं याचं कारण दीक्षित. ओके. तर दीक्षित जेव्हा माझी आई जिवंत होती 2010ची काहीतरी कथा आहे आणि दीक्षित हे त्या 8 बिल्डिंग पडल्या त्यातलं एका बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या शेना भवनचीतल्या 8 बिल्डिंग पडल्या त्यात तिथे राहायचे. तर ते ज्योतिष पण पाहायचे आणि इतर पण त्यांचा व्यवसाय होता. तर त्यांची बायको आहे ते वारल्यानंतर त्यांची बायको माझ्या आईची मैत्रीण ती आईने मला सांगितली अरे हिचं जरा अनेक ठिकाणी त्यांच्या मिस्टरांची खाती आहेत तर तू त्यांचं जरा मदत करशील का. म्हटलं करीन ना. तर त्या बाईला विचारलं की कुठे कुठे खाती आहेत तर तिने सांगितलं भरपूर ठिकाणी. म्हटलं भरपूर ठिकाणी म्हणजे कुठे आहे तर म्हणे तुम्ही जरा बघा ना. आणि मी माझ्या एरियामध्ये जेवढ्या बँकात तेवढ्या बँकेत गेलो प्रत्येक बँकेत त्या माणसाचं अकाउंट होतं. अरे बापरे. आणि एवढा वैतागलो मी. बरं बँक सांगायला तयार नाही किती पैसे त्या बाईला घेऊन या. ती बाई घालायला तयार नाही. टॅक्सी केली दिवसभराची प्रत्येक बँकेत गेलो 26 बँकांमध्ये तिला मिरवणूक प्रत्येकाच्याकडचे पैसे लिहून काढले किती आहेत काय आहेत आणि प्रत्येकाचे फॉर्म आणले. मग त्या बाईने एकात 26 लाख आहेत एकात 24 लाख आहेत एकात 48 लाख असे लाखांमधले तू उद्योग. म्हटलं लॉकर कुठे आहेत ते माहिती नाही पासबुक माहिती नाही. त्या पट्ट्याने काहीही बायकोला सांगितलं होतं आणि अक्षरशः प्रत्येक वर्षी एक बँक आणि त्या बँकेचे 26 लाख मिळाल्यानंतर बाई ऑस्ट्रेलिया टूर करून दुसऱ्या वर्षी अमेरिकेची टूर करून तिसऱ्या वर्षी युरोप केला आणि 4थं वर्ष बघितलं नाही गेली. उरलेले पैसे बँकांना स्वाहा. 6 मुलं होती त्या बाईला. त्या मुलांना काही पडली नाही. मलाच स्वतःला असं वाटलं की झालं काय आपण एवढे प्रयत्न केले तसं 28 बँका का नाही करू शकलो. पण ती कंटाळा. मग मी माझ्या घरी बायकोला विचारलं की माझ्या बँकेत किती खाते माहिती आहे का. तर मला तेच उत्तर आलं जे 80 वर्षाची बाई म्हणत होती ना की मला कंटाळा ती पण म्हणे नाही मला नाही माहिती. मग जॉईंट काढायला सुरुवात केल्यानंतर ती म्हणे नाही एवढ्या बँकांमध्ये मी काही सही बी करणार नाही. अगं म्हटलं तुझं खात्यात नाव ऍड करतोय पण नाव सही करायला काय ते अजून इंडियन मेंटॅलिटी नाही. इंडियन मेंटॅलिटी नाही. आणि मी तुम्हाला अगदी प्रामाणिकरित्या सांगतो सगळ्या वाचक आणि ऐकणाऱ्या वर्गांना पॉडकास्टच्या की बँका सुद्धा काय सांगतात की नॉमिनेशन केलंय. बँका कधी बापजन्मात सांगत नाहीत की तुम्ही जॉईंट अकाउंट करा. तुम्ही जॉईंट अकाउंट करा हे माझा सल्ला आहे. नॉमिनेशन खात्यात जॉईन करा. तुम्ही तुमची बायको आणि मुलगी आहे तिघही जॉईंट अकाउंट मध्ये राहा. तुम्ही क्रमांक 1 ला बायको क्रमांक 2 ला मुलगी क्रमांक 3 ला. त्या लोकांना तुमच्या पश्चात फक्त तुमचं डेथ सर्टिफिकेट दिलं की तुमचं नाव डिलीट उरलेले 2 ऑपरेट करू शकतात. पण जर नॉमिनी असेल तर पूर्ण प्रोसेस. नॉमिनी असेल तर इंडेमिनिटी द्या ऍफिडेविट द्या तुम्हीच वारस आहे ते प्रूव्ह करत बसा. म्हणजे बँका तुम्हाला नॉमिनेशन सांगतात पण जॉईन करायला सांगत नाहीत. माझा सल्ला आहे की तुम्हाला ज्याला द्यायचं त्याला जॉईन करा. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. सर या सगळ्यामध्ये मी एक उदाहरण पण असं ऐकलं होतं की ज्यावेळी एखादा व्यक्ती कर्तापूर्वी ज्यावेळी जातो आणि जर तो विल बनवत नाही त्यावेळी असं होतं की खूप साऱ्या प्रॉपर्टीज असून पण कुणाला किती द्यायला पाहिजे. मग आई वडिलांसाठी काय मग बायकोसाठी काय मुलांसाठी काय हे करत नाहीत. आणि मग बऱ्याच वेळेला तो गेल्यानंतरला ते आपसामध्ये भांडणं होतात. आणि मग त्याच्यातून म्हणजे ज्या गोष्टीसाठी एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी बनवल्यात ती गोष्टच बाजूला राहते आणि वेगळेच मॅटर सगळे येतात. सो त्या सगळ्यांमध्ये विल ही खूप इम्पॉर्टंट आहे हेच तर सगळं कळतं. सर याच्याबरोबर एक सांगू शकाल का की विल ही कधी कधी म्हणजे विल किती वेळा आपण चेंज करू शकतो किंवा त्याचं काही असं असतं का की 2 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला विल चेंज करायचे आहे 5 वर्ष झाल्यानंतर चेंज करायचे असं काही असतं का. पहिली गोष्ट आहे की प्रत्येक विल केलेलं विल हे लास्ट विल म्हणत असतो आपण. ही पहिल्यांदा डोक्यातली गोष्ट नक्की घ्या. 40व्या वर्षी मी विल 40व्या वर्षी केलं. साधारणतः 40 ते 60 या दरम्यान तुम्ही अनेक वेळा प्रॉपर्टी घेत असता विकत असता बँकेत अकाउंट काढत असता म्युच्युअल फंड शेअर सर्टिफिकेट काढत असता विकत असता. त्यामुळे 40ला केलेलं विल नॉर्मली दर 5 वर्षांनी तुम्हाला गरजेनुसार बदलावं लागतं. गरज असेल नवीन प्रॉपर्टी घेतली की आहे त्यात लिहिलेली प्रॉपर्टी विकून टाकली तर मग नवीन विल करणं आलं. म्हणजे तो एक बाक्य माणूस वारला
तुम्ही लिहिले माझे आई वडील, आणि आई वडील आता अस्तित्वात नाही, तर आई वडीलचा उल्लेख केलेलं विल ची नवीन विल करणं. म्हणजे एखादी घटना घडली, एखादी प्रॉपर्टी आली तर वगैरे. पण साधारणतः 60च्या नंतर सहसा विल हे स्थिर विल असतं. त्यात तुम्ही मी माझ्या पश्चात माझी बायको आणि आमच्या दोघांच्या पश्चात मी माझी मुलगी, हे असं मी लिहू शकतो. म्हणजे ती पुढची फ्युचरची घटना पण तुम्ही इन्व्हॉल्व्ह करू शकता. हा एक भाग नक्की आहे. आणि विल जिथपर्यंत तुम्ही पुढचं विल करत नाही तिथपर्यंत ते विल अस्तित्वात असतं. त्या लास्ट विल इज द फायनल विल. ते लास्ट विल कोणतं हे तुम्ही किती वेळा करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. सर मग असं होतं का की 2 विल बनवता येतात का? हा एक खरंच एक वेगळा प्रश्न आहे. पण बरेच लोक असे 2 विल बनवता येतात का? एक रजिस्टर, आणि ते झाल्यानंतर समजा 2 विल बनवले तर ते रजिस्टर पण करता येतात का? पहिली गोष्ट ही ना की 2 विल ही संकल्पना ना फार गंमतशीर काम आहे. अनेकांना माझी फॉरेनच्या प्रॉपर्टी करता मी वेगळं विल करतो आणि भारतातल्या प्रॉपर्टी करता वेगळं विल ठेवलेलं आहे असं ज्या सांगतात ना, ते फॉरेनला असताना भारतातली प्रॉपर्टी डिस्क्लोज करत नाही, ती त्यांना ती पळवाट असते, नाईलाजाचा भाग असतो. अन्यथा तुम्ही एकच विल करणं गरजेचं असतं. दॅट इज नथिंग टू विल. कारण 2 विल केल्यानंतर त्यातलं शेवटचं विल कोणतं ते फायनल असतं, आणि त्या फायनल विल मध्ये तिकडचा उल्लेख नसतो, ते अडचणीचा विषय असतो. नंबर 1. क्रमांक 2, तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, अनेकांच्या डोक्यात एक खूळ आहे की आम्ही जॉईंट विल करतो. जिएंगे मरेंगे साथ, जॉईंट लग्न एकत्र केलंय, आता नवरा जॉईंट विल बनवतो, तर आम्ही जॉईंट विल करतो. जॉईंट विल करणं हा त्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. कारण विल ही संकल्पना, विल त्याच वेळेला अस्तित्वात येतं ज्या वेळेला तो विल करणारा व्यक्ती मरतो. आता जॉईंट विल केलं, नवरा बायको, नवरा गेला, पण जिथपर्यंत बायको जात नाही तिथपर्यंत ते विल एक्झिक्यूट करता येत नाही. मग त्यात मराठीत लिहिलं असतं की मी माझ्या पश्चात माझी बायको, तर ते होतच नाही ना, कारण बायको पण एकत्र गेलं ना, बायकोला पण जायला पाहिजे. मग ते विलच एक्झिक्यूट, म्हणजे त्याच्या करण्याचा मागचा हेतूच बोंबलतो. फॉरेनमध्ये काही देशांमध्ये ते आहे, आपल्यामध्ये ती अडचणीचा विषय. त्या सेपरेट विल, प्रत्येकाने स्वतःचा विल करा, हे त्यातला सर्वात शहाणपणाचा सल्ला. विलची किती इम्पॉर्टन्स आहे त्या आजच्या या पॉडकास्टमध्ये सर खरंच खूप गोष्टी समजतात आहे. हे विल करत असताना बऱ्याच वेळा असा प्रश्न पण पडतो की काही लोकांची प्रॉपर्टी आहे वडिलोपार्जित मिळालेली असते, आई वडिलांकडून आलेली असते, आणि त्याचबरोबर काही प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतलेली असते. मग वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आलेली असते ती पण त्या विल मध्ये मेन्शन करणं गरजेची आहे का? मग बऱ्याच वेळेला असं होतं सर की एखादी प्रॉपर्टी मिळाली, आता त्या प्रॉपर्टीमध्ये 2 भाऊ असतील, त्यात ह्या भावाचा हिस्सा 50% आणि दुसऱ्या भावाचा हिस्सा 50%. मग ते विल मध्ये कसं मेन्शन करायचं किंवा ते मेन्शन करता येतं का? पहिली गोष्ट ही की स्वमिळकतीची प्रॉपर्टी असेल तर विल मध्ये मी कोणालाही देऊ शकतो, त्यावरती तो संपूर्ण अधिकार माझ्या, म्हणजे बाजूच्या शेजारच्या फलाना व्यक्तीला पण देणं हे मी लिहू शकतो, सामाजिक संस्थेला लिहू शकतो, घरातल्यांपैकी 4 मुलांपैकी एकाच मुलाला पण देऊ शकतो स्वमिळकतीची. पण जेव्हा वाडवडिलोपार्जित असते तेव्हा बाय डिफॉल्ट ती सर्वांना ती जाते. तुमच्या पश्चात तुमची बायको आणि 2 मुलं असतील तर तिघांनाही ती समान जाणार. मग तुम्ही एकाला दिली तर ते विलच इम्प्रॉपर केलं आहे, म्हणजे त्याचं माहितीच नाही अशी अवस्था आहे. म्हणजे ते तुम्ही स्वतः गुगलवरती सर्च मारून जर विल तयार केलं असेल तर हा होऊ शकतो. अन्यथा ज्या वकिलाकडे तुम्ही देता तो वकील नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करणार की बाबा हे वडिलोपार्जित आहे ना, हे सर्वांना आहे, हे स्वमिळकतीचं आहे, हे तू कोणालाही देऊ शकतो. हे 2 मधला फरक आहे, आणि दोन्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या विलमध्ये, तुमच्या इच्छापत्रामध्ये तुमच्या एकूण जायदादीचा उल्लेख होणं हे गरजेचं असतं. मग ती स्वमिळकतीची असो नाहीतर वाडवडिलोपार्जित असो. यातला दुसरा एक प्रश्न सांगतो तुम्हाला की जर महिला इच्छापत्र करत असेल तर तिचं स्त्रीधन हे फार महत्वाचं ठरतं. कारण आपल्या भारतीय ह्याच्यामध्ये स्त्रिया यांचं मॅक्झिमम जे काही गुंतवणूक असते ती सोन्याच्या गोल्डमध्ये असते. आणि गंमतशीर गोष्ट आहे की कॉन्स्टिट्युशनली भारताच्या संविधानाने त्यांना अधिकार दिला की तिचं स्त्रीधन ही तिचे स्वमिळकतीची प्रॉपर्टी म्हणून मानली जाते. मग कोणालाही अधिकार नाही ही कुठून आली विचारायची. ती म्हणू शकते मला माझ्या आत्याने दिली, मामीने दिली, आजीने दिली, आजोबांनी दिली, नवऱ्याने दिली, वडिलांनी दिली, मुलांनी दिली, खापरपंजीने दिली, कोणी दिली, ती प्रूव्ह कर कोणी म्हणू शकत नाही. ती आली आणि मी ती
माझ्या मुलांना दिली, ती मेन्शन करणं फार गरजेचं आहे. याचं कारण आता वेल्थ टॅक्स नाही, कधी लागू शकतो. बरोबर. पहिला आणि सोन्याची किमती अशी टपाटप वाढतात की 30 लाखाची पूर्वी हे होती ती आता तर परत वेल्थ टॅक्स आला तर 30 लाख तर असेच जातील टॅक्स मध्ये. आणि मग ते तुम्ही विकत घेतलं नाहीये, मी ट्रस्टी आहे. हे आपण मी माझ्या आईने मला दिले आणि ते मी माझ्या मुलांना देण्याकरता दिले, म्हणजे मी ना घेतले ना मी विकणार आहे हे तुम्ही सांगू शकता. त्याकरता कागदोपत्री ते विल तुमचं तुम्हाला तो फायदेशीर ठरतो, दाखवायला कागद हा आवश्यक ठरतो. बरोबर. सर आता हे विल वरती आपण एवढं डिस्कशन केलं, सगळ्यात इम्पॉर्टंट येतं की स्टॅम्प ड्युटीचा पार्ट. बरोबर आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की विल बनवलं किंवा रिलीज डीड केलं किंवा गिफ्ट डीड केलं तर या सगळ्यांमध्ये स्टॅम्प ड्युटी इन्व्हॉल्व असते. सर याच्यामध्ये तुम्ही प्रिसाइजली सांगू शकाल की विल मध्ये स्टॅम्प ड्युटी येते का, रिलीज मध्ये येते का, किंवा गिफ्ट मध्ये येते आणि ती कशा पद्धतीने असते? पहिली गोष्ट ही की स्टॅम्प ड्युटी ही संकल्पना प्रत्येक राज्याची वेगळी असते. म्हणजे आज महाराष्ट्र राज्यानी ज्या दस्तऐवजावरती स्टॅम्प ड्युटी लागू केलेली आहे त्या दस्तऐवजावरती स्टॅम्प ड्युटी आहे. आपल्याकडे 2018च्या अगोदर गिफ्ट डीड वरती स्टॅम्प ड्युटी नव्हती, आज गिफ्ट ड्युटी वरती स्टॅम्प ड्युटी आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे खरेदी विक्रीवरती स्टॅम्प ड्युटी आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही नवीन जर घर घेतलं तर 6% स्टॅम्प ड्युटी आहे. हो, मुंबईमध्ये 6% आहे. आणि मुंबईतली गोष्ट करतोय, मुंबईमध्ये 6% आहे. मुंबईच्या बाहेर 1% जास्त आहे. मी मुंबईतली गोष्ट करतोय, परत वाक्य 6% आहे. महिला असतील त्या बाईनी स्वतःच्या नावावर घेतलं तर 5% आहे. आता गिफ्ट डीड असेल तर गिफ्ट डीड वरती स्टॅम्प ड्युटी आहे, ती रक्ताच्या नात्यामध्ये वर्ण खाली, माझं वाक्य वर्ण खाली, म्हणजे हायरार्की. आजोबांनी नातीला नातवाला, आजी आजोबाने नातीला किंवा नातवाला, आई वडिलांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला, नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला, यांना जर काही जागा गिफ्ट म्हणून दिली, म्हणजे रेसिडेन्शियल असो काही असो, कमर्शियल असो, 1% स्टॅम्प ड्युटी आहे. 1% वरनं खाली. ओके. जर खाल्लं वर गेला म्हणजे नातवानी म्हणजे मुलाने वडिलांना द्यायचा प्रयत्न केला किंवा मुलाने आईला द्यायचा प्रयत्न केला किंवा बहिणीने भावाला, भावाने बहिणीला, तर 4% आहे. हो, असं पण आहे. म्हणजे आजोबानी वगैरे नातवाला मुलाला दिला तर चालू शकतं. खाल्ला वरती गेला की 4% आणि सर्वसामान्यामध्ये 6%. 4%. आता पुढचा असतो, समजा मुलगा वारला असेल तर विधवा सून असेल तर ती त्या मुलाच्या बुटात शिरते, तिला पण 1% आहे. पण समजा मुलगा वारला नसेल तर? मुलगा वारला नसेल तर ती 6% देते, ती नात्यातलीच नाही. त्या बहीण भावाच्याही रिलेशनच्या पलीकडे 6%, त्या 6%त ती पण गेली. नवरा वारला असेल तर 1%. तर अशा गिफ्ट डीड करता. सर अजून एक प्रश्न आहे की हे तर झालं, पण बऱ्याच वेळेला भाऊ भावाला गिफ्ट डीड करू शकतो का? सेम ना, नातं सेम. बहीण भावाला, भाऊ बहिणीला, भाऊ भावाला, बहीण बहिणीला 1%, 4%. सर भाऊ भाऊ बहीण हे सगळे नात्याने 4%च गेलं. ओके. त्याच्या पलीकडचं नातं 6%च गेलं. ही रक्ताची नाती आहेत, पण रक्ताच्या नात्यामध्ये खालनं वरती आणि परपेंडिक्युलर म्हणजे समांतर याच्यावरती 4% आहे आणि वरनं खाली 1% आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, रिलीज डीडला स्टॅम्प ड्युटी नाही. रिलीज डीड मगाशी मी बोललो की तुम्हाला शॉर्टकट वारल्यानंतर मग तुम्ही म्हणाल मी गिफ्ट नाही करतो, मी रिलीज करतो, मी सोडून दिलं ना स्टॅम्प ड्युटी. पण सोडण्याकरता रिलीज आणि गिफ्ट डीड मधला फरक लक्षात घ्या. समजा धरून चला, माझे वडिलांचं एक घर आहे आणि आम्ही 2 मुलं आणि आई आहे. वडील वारले तर आईने आम्हा दोघांना रिलीज केला, वडिलांचा हिस्सा रिलीज केला. आम्ही सगळे 33% मध्ये आहेत. बरोबर, कारण तुम्ही तिघ जण आहेत. ती 33.33% तिने दोघांमध्ये समानरित्या सोडून दिलं तर आम्ही 2 भाऊ 50% हक्कदार होतो. रिलीज काय केलं, ती तिच्याकडे येणारा अधिकार रिलीज करू शकते. पण समजा धरून चला तिघांनी स्वतःच्या नावावरती चढवलं, आता ते काय आम्ही तिघं 33%चे मालक झालो. बरोबर. आता आईने समजा द्यायचा प्रयत्न केला तर त्याला गिफ्ट डीड झालं आणि गिफ्ट डीडला आईने मुलाला द्यायचं असेल तर 1% स्टॅम्प ड्युटी लागू झाली. म्हणजे तुम्हाला गिफ्ट डीड आणि रिलीज डीड मधला फरक असा आहे की जिवंतपणी द्यायचं त्याला गिफ्ट
मेल्यानंतर मेलेल्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीतला हिस्सा आपण म्हणतो की मी सोडून देते, तो रिलीज करायला अधिकार येतोय, तो सोडायचा. खिशात असलेला अधिकार द्यायचा असेल तर गिफ्ट. दोघांमधला फरक आहे. म्हणजे मी इथे थोडस मला जे समजलं ते मी सांगतो किंवा व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की एखाद्या पुरुष गेला आणि त्याच्या पश्चात त्याची बायको आणि मुलं असतील तर आई किंवा त्यांची जी मुलं आहेत ती एकमेकाला रिलीजद्वारे ट्रान्सफर करू शकतात. पण जर त्यांनी त्यांच्या नावावरती जर ती प्रॉपर्टी बनवली तर ते रिलीजचा हक्क संपून जातो आणि तिथे गिफ्ट प्रकार येतो, ज्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी इन्व्हॉल्व होते. मग अशा वेळेला त्यांनीच पहिल्याच लेवलला ठरवायला पाहिजे की रिलीज करायचा का कशा पद्धतीने पुढे जाऊन काम करायचं. तो शहाणपणाचा निर्णय असतो. अनेक वेळेला हा शहाणपणा अनेक जण करत नाहीत आणि मग ती अडचणीचा विषय असतो. ते एले प्रोबेट हा सगळा प्रकार जो आहे तो शहाणपणाच्या पलीकडचा आहे. रिलीज इज द परफेक्ट सोल्युशन फॉर इममुवेबल प्रॉपर्टी. अर्थात मुवेबल ऍसेट असेल तर नाईलाज आहे. तुम्ही 3 लाख 4 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला कंपल्सरी सक्सेशन सर्टिफिकेट आणावं लागतं किंवा लेटर ऑफ ऍडमिशन आणावं लागतं. विल असेल तर प्रोव्हाइड करावंच लागतं. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला मार्ग नाही, मुवेबल ऍसेटला मार्ग नाही 4 लाखाच्या वर असेल तर, पण इममुवेबल प्रॉपर्टीला लगेच तुम्हाला सोय आहे, हे नक्कीच आहे. आणि एक महत्वाची गोष्ट यात बऱ्याच वेळेला एक कायदेशीर सल्लागार या नात्याने मी जेव्हा पाहतो ना तेव्हा इतकं विचित्र वाटतं की अनेक सोसायट्यांमध्ये माणूस वारल्यानंतर त्यांनी नॉमिनेशन केलं म्हणून चक्क त्याच्या बायकोच्या नावे शेअर सर्टिफिकेटवरती नाव चढवून पण टाकतात. बऱ्याचशा वेळेला असं होतं की त्यांनी बाकीचे कुठलेही नाही, फक्त त्याची बायको आहे आणि बायको मुलं जरी असली तरी ते बायकोच्या नावाने ती लोक, आणि ती अत्यंत चुकीची प्रथा आहे. याचं कारण असं की यात होतं काही नाही, कोणी विकायला जात नाही, अगदी मान्य, पण यात इंडेक्स 2 मध्ये चढलंच जात नाही. इंडेक्स 2 हे नावाचा प्रकार जो आहे म्हणजे सरकारी दप्तरी तुमचं नाव चढलंय की नाही हे बघणार कोण? तुम्हीच बघायचंय. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एखाद्या वेळेला एखादा व्यक्ती ऑफ होतो, डेथ होते त्याची, आणि सोसायटीवाले त्याच्या पश्चात त्याच्या बायकोच्या नावाने फक्त शेअर सर्टिफिकेट वरती नाव चढवतात आणि त्याचे काही जे ऍप्लिकेशन असतील ऍफिडेव्हिट घेतात आणि ते सोसायटीमध्येच ठेवले जातात. पण कायद्याच्या दृष्टीने बघा गेले तर इंडेक्स 2 मध्ये त्याचं नावच येत नाही, कारण ते रजिस्टर होत नाही. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? म्हणून तर कायदेशीर सल्लागाराची गरज असते. हे शॉर्टकट मारल्यानंतर अडचणीचा विषय काय होतो की ती बाई वारते आणि उरलेला मुलगा आहे तो चुकून किंवा बाई जिवंत आहे आणि घर विकायचंच व्हायला आलं किंवा लोन घ्यायची पाळी आली, तेव्हा त्यांना लक्षात येतं की ते घर आपल्या नवऱ्याच्याच नावे आहे, आपल्या नावे झालेलंच नाही. कारण इंडेक्स 2 मध्ये जिथपर्यंत नाव नाही तिथपर्यंत त्या व्यक्तीला लोनच काढता येत नाही, त्या व्यक्तीच्याच नावे नाही. चेन ऑफ अग्रीमेंट मिसिंग राहते. म्हणजे 7/12 उतारावरती नाव नसेल तर तो शेतकरीच्या ती मालमत्ता नाही. तुम्ही तुमचं शेत मला विकलं, मी घेतलं, पण 7/12 उतारामध्ये चढवलं का? ते चढवल्यानंतर तू शेत जमीन मला दिली, माझ्या नावावरती शेत जमीन लागली, असं होतं. तसंच इंडेक्स 2 सरकारी दप्तरी तुमचं घर मालमत्ता जे ती नोंदणी करायची जागा आहे आणि ती नोंदणी न करता केलेला शॉर्टकट मूर्खपणाचा असतो. तो फक्त माहिती म्हणून सांगतो. इव्हन प्रोबेट अँड लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन केलं म्हणजे हायकोर्टने तुमचं इच्छापत्राचं प्रोबेट दिलं किंवा इच्छापत्र नाही म्हणून लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन दिलं आणि फलाना फ्लॅट हा तुमच्या नावे आहे असं मिळाला, नक्की झालं, तरी तुम्हाला ते प्रोबेट किंवा ते एले जाऊन सब रजिस्ट्रारकडे जाऊन नोंदणी करावी लागते आणि इंडेक्स 2 मध्ये नाव तुमचं चढवावं लागतं. कायदेशीररित्या मग तुम्ही ते चढवलं की मग तुम्हाला तो इंडेक्स 2 मध्ये तुमचं नाव दिसतं. मग तुम्ही त्याची जी कायदेशीर विल्हेवाट आहे, तुम्हाला इच्छा असेल विकायची किंवा लोन काढायची तर घेऊ शकता. आणि आता इव्हन एले किंवा प्रोबेट असताना तुम्ही पुढची शृंखला करणं विसरलात असं होतं. आणि शेअर सर्टिफिकेट हा तसं बघायला गेलं तर सरकारी पुरावा नाही. म्हणजे माझं मेंटेनन्सचं बिल फडकवलं आणि शेअर सर्टिफिकेट फडकवलं म्हणजे त्याचा काय अर्थ नाही. इलेक्ट्रिक बिल हे सरकारी पुरावा मानलं जातं, रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून मानलं जातं. तसंच तुमचं इंडेक्स 2 हे तुमचा पुरावा आणि तो प्रथम क्रमांकाचा पुरावा मानला जातो मालमत्तेकरता खास करून. खूप साऱ्या वेगवेगळ्या विषयावरती आज खूप सारं नॉलेज मिळालं आणि खूप सारे त्याचे बारकावे मिळाले. जसं की आज विलच्या बाबतीत म्हणा, प्रोबेट काय असतं माहिती नव्हतं. त्याचबरोबर जसं ट्रस्टच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं की बरेचसे मंडळ आहेत ती लोक अजूनपर्यंत चेंज रिपोर्ट फाईल करत नाही, अकाउंट मेंटेन करत नाही. त्याचबरोबर ती लोक निवडणूक
प्रक्रिया प्रॉपर पद्धतीने घेत नाहीत आणि मग त्यांच्यामध्ये वाद होतात. मग ह्या सगळ्यांमधून जर वाचायचं असेल तर आज ज्या तुम्ही काही गोष्टी सांगितल्यात खरंच त्या खूप इन्साइटफुल होत्या, खरंच त्या खूप नॉलेजफुल असेल आणि मला असं वाटतं की आमचे प्रत्येक व्ह्युअर्स जे बघतात आज त्यांच्यासाठी खरंच तुम्ही उपयुक्त अशी माहिती दिली. त्याचबरोबर तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही ह्या ठिकाणी आला त्याने आम्हाला खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टींवरती मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर तुमचं खरंच मनपूर्वक आभार आहे आणि मी व माझ्या टीम तर्फे तुमचं खरंच खरंच पुन्हा एकदा धन्यवाद. पहिली गोष्ट ही की दीपक पात्रे सर हे आमच्या लायन्स क्लबचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. हा एक उपक्रम या निमित्ताने त्यांनी सुरू केलं हे पाहून मला खरंच आनंद वाटला, म्हणून खास करून मुंबईवरून पुण्याला या स्टुडिओपर्यंत आलो. युट्यूबच्या माध्यमातून मी नियमितरित्या छोटे छोटे व्हिडिओज करून ह्या माहित्या देतच असतो. हे पुस्तकं जरी 35 लिहिली असेल तरी युट्यूब जाता तर 1200च्या वर युट्यूब आहेत, व्हिडिओज आहेत. पण स्थिती अशी होते ना की जिथे आपण प्रश्नोत्तर जेव्हा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही पूर्णपणे ती गोष्ट उलगडून दाखवू शकता आणि ते रंगतदाररित्या आणि लोकांना समजेल या भाषेत येतात. आणि ही संधी तुम्ही मला या निमित्ताने दिलीत आणि तुमच्या टीमचाही आभार की या निमित्ताने अनेकांपर्यंत मी पोहोचू शकलो. त्याकरता परत एकदा असंच तुम्ही कधी बोलवा, आम्ही नक्की हक्काने येऊ असं सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.